अगं हा विषय प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचाच आहे. पहिली ब्रा कधी बरं बनली असेल? काय असेल हा इतिहास? का बरं स्त्रियांना ब्रा या विषयावर यावं लागलं? असा कोणता काळ होता तो? 12 वर्षाची मुलगी दिसताना थोडी मोठी दिसते, तिला ब्रा तर जरूर द्यायची, पण तिला मी बॅकलेस ब्रा देऊ नाही शकत. 3 जनरेशन माझ्याकडे एकत्र येतात बरेचदा खरेदीला. तर आजीला मी सांगते, "आजी आता तुझे खांदे दुखतायत." "बरोबर काका, तुमचे खांदे का दुखतायत?" "कारण की तुम्ही हीच ब्रा अनेक वर्ष घातली होतीत ना म्हणून. पण आता वयोमानाने आपण थोड्या तुम्ही वाकलात किंवा शरीराची ठेवण बदलली, स्तनाचा जडपणा उतरून खाली यायला लागला, म्हणून आता पोक यायला लागलं. मग कुठल्याही कपड्यांमध्ये छान वाटलं पाहिजे. ती मधल्या वयाची गरज आहे. योग्य ते इनर जेव्हा तू घालणार तेव्हा तू छान दिसणार. पण तुला न घातल्यासारखं वाटलं पाहिजे, पण घातलेली तर व्यवस्थित आहे. हा कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर जेव्हा येतो ना, तेव्हा तू तुझं करिअर छान घडवतेस. पण शेपमध्ये राहण्यासाठी थोडासा बदल आपल्यात केला ना जीवनशैलीमध्ये, तर खरं सांगू का शेपवरची गरज नाही लागणार. का कम्फर्टेबल असली पाहिजे. वाढत्या शरीराला आराम देईल आणि आधार देईल. आधार अशी ब्रा निवडायची. की मी माझी पहिली ब्रा घातली ते 10वीच्या फेअरवेलला, की काही नव्हतंच, पण आता सगळ्यांना हात लावून बघायचा. तू नाही घातली, तू नाही घातली. मी साडी नेसायची होती. आपलं स्त्रीत्व तर दिलेली नैसर्गिक देणगी यार. मग ती आपण अशी तशी कसं हे करतो? आपण तिच्याकडे पॉझिटिव्ह बघायला पाहिजे. स्त्रीत्व आपला आड न येता स्वतःला एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे. त्या विचारातनं मग मी असा विचार केला, की ठीक आहे, आपण काहीतरी करूया. स्तन हा त्रिकोणी असतो, पिरामिडच्या आकाराचा असतो. त्या काळामध्ये ती फॅशन होती. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटं गाव आहे अब्दुल्लाट, हे तर मला माहितीही नव्हतं. कोणी परभणीहून येतं, कोणी जालन्याहून येतं, कोणी महाबळेश्वरहून येतं, कोणी अमेरिकेतून येतं, कोणी पुण्यातूनच येतं, कोणी मागच्या गल्लीत आता 20 वर्षांनी येतं. अरे बापरे. अहो बाई, इथे आता तुमच्या मोरं घालायचं असं पण मला बरेचदा विचारतात. मी म्हणते नाही नाही, मी तुम्हाला फक्त हे देते, तुम्ही घालून फक्त सांगा, ब्लाऊज ब्लाऊज घाला, मस्त साडीचं पदर घेऊन मला दाखवा, मला लक्षात येईल की तुम्हाला आधार मिळालाय का नाही आणि तुम्हाला पाठीला बरं वाटतंय का. रादर कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलंय आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याचं प्रमाण म्हणजे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही आहे, इतकं वाढलंय. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा विषय वेगळा आहे, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चला आता थेट विषयालाच हात घालूया. चड्डू, ब्रा, इनरवेअर्स ह्या आपल्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. पण या महत्त्वाच्या गोष्टीला आपण तितकंसं महत्त्व देत नाही. स्पेशली महिलांच्या बाबतीत बोलायला गेलं तर महिला ज्या असतात त्या साड्यांसाठी किंवा त्यांच्या दागिन्यांसाठी फार चूजी असतात. किंवा जर त्या साडी केल्या जात असेल तर त्याच्यावरचं ब्लाऊज पण त्याच्यावरची डिझाईन ते 3-3, 4-4 हजारात बनवून घेतात. पण जर ब्रा किंवा चड्डू किंवा इनरवेअर्स घालायचे असेल तर त्यासाठी त्या सेलचा वाट बघतात. किंवा 100 रुपयाला काही मिळतं का, किंवा 100 रुपयाची क्वालिटीचे घालतात, कारण की ते आतमध्ये घालावं लागतं असं त्यांचं म्हणणं असतं. पण या विषयाला हा त्याच्यासाठी घालायचा होता आम्हाला, कारण की चड्डू, इनरवेअर ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाचा भाग आहे स्त्रियांसाठी. त्याने वेगवेगळे आजार होऊ शकतात. आणि या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सुषमा गोसावी शाह मॅम माझ्यासोबत आहे. मॅम, खूप खूप स्वागत आहे. मॅमचं इव सिक्रेट म्हणून एक छान स्टोअर आहे, त्याला तुम्ही भेट देऊ शकता. त्याबद्दल पण आपण समोर बोलणार आहोत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र जागरण या नव्या कोरा यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत कशा आहात? खूप छान वाटतंय मला. आणि हा नोबल कॉज घेऊन तुम्ही महाराष्ट्र जागरण हे न्यूज चॅनल आज या मंचावर उपस्थित करायची मला संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची. आजचा जो आपला विषय आहे तो खरंच फार युनिक आहे आणि या विषयावर आत्तापर्यंत मला वाटतं की कोणी बोललं नाहीये, म्हणूनच हा विषय आपण घेतला आहे. मुळात इनरवेअर्स इतके महत्त्वाचे आहेत का? खरं तर एक स्त्री असून या प्रश्नाचं उत्तर स्त्रीलाच पडतं या गोष्टीचं मला जरा थोडंसं आश्चर्य वाटतं बरेचदा. कारण की असं आहे, आपण एखादी साडी घ्यायला गेलो, एखादा ड्रेस घ्यायला गेलो, तर त्यावरची घ्यायला गेलेलो ज्वेलरीला दिलेला वेळ, त्यावरच्या घेतलेल्या तुमच्या ॲक्सेसरीजचा वेळ आणि तुमच्या असलेला तो हजारो रुपयांचा तो जो ड्रेस असतो. मान्य आहे, तो तुम्ही अनेक वेळा घालू शकणार आहात किंवा त्याने तुम्ही सुंदर दिसणार आहात. पण तुमचं बाह्य सौंदर्य हेच काही महत्त्वाचं आहे का? तर नाही. तुम्ही तुमच्या इनर गारमेंटवर किती बरं खर्च करता? तिकडे दुर्लक्ष होतं. कारण शरीराचा जो एक उठावदारपणा आहे आणि शरीराचं जे आरोग्य आहे, एक स्त्री म्हणून आपल्याला मिळालेलं निसर्गाने दिलेली जी देणगी आहे, तिचा आपण खरोखर तशा पद्धतीने विचार करतो का? हा विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून इनर गारमेंटचं महत्त्व प्रत्येक स्त्रीच्या वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता तुम्ही मला सांगितलं की
खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि एखादी महत्त्वाची गोष्ट आपण जेव्हा करतो त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर असंच मला विचारायचं होतं, की इनरवेअर घेताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे? साईज असेल, मटेरियल असेल किंवा त्याचे प्रकार असतील, तर ते कसे ठरवायचे आणि आपल्याला काय परफेक्ट आहे, हे कसं डिसाईड करायचं? ॲक्चुअली इनर गारमेंट घ्यायला तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाता, तेव्हा खरं तर ती गोष्ट दुकानदाराला तुम्ही कशा पद्धतीने सांगता हे पण खूप मॅटर करतं. कारण बरेचदा या विषयावर आजही 21व्या शतकात आपण आहोत, तरी या विषयावर अजून हा टॅबू आहेच, की मी कसं सांगू? तर तो दर्जा किंवा त्या पद्धतीची वस्तू मला योग्य पद्धतीने मिळते का नाही, हे बघणं फक्त तुमचंच काम नाही, तर ते देणाऱ्याचंही तितकंच महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे इनर गारमेंट घ्यायला तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा तुमचा करेक्ट साईज तुम्हाला माहिती असणं थोडं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुमचं रोजचं रुटीन काय आहे, ते पण खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची शारीरिक हालचाल किती होतीये, त्याच्यावर ते ठरतं, की तुम्ही कुठल्या पद्धतीची, किती सपोर्टची आणि कुठल्या फॅब्रिकची ब्रा आपण निवडूया, हे खूप मॅटर करतं. जसं की आता तुम्ही मागच्या 25 वर्षापासून 2001 पासून याच क्षेत्रात काम करत आहात. तर तुमचे असे काही अनुभव आहेत का, की तुम्हाला तसं सांगता येईल, की कोणी आलं असेल त्यांनी कसं विचारलं? कारण हे कर्वेनगरला स्टोअर आहे, स्टुडंट क्राउड जास्त आहे किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं म्हणा किंवा महाराष्ट्रभरातनं किंवा परराज्यातनं पण मुलं-मुली तिथे शिकायला येतात. कारण की कर्वे संस्था खूप मोठी आहे. तर तुमचा काही अनुभव आहे तर सांगाल का? हो, निश्चित. आणि अवेअरनेसच्या बाबतीत जर म्हटलं ना, तर अजूनही थोडंसं ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा मुली आज शिकायला बाहेर पडतायत घराच्या. घरापासून त्या लांब राहतात, स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या घरच्यांना तितकीशी कल्पना नसते, की या बाहेरच्या जगात वावरताना त्या मुलीच्या लाईफस्टाईलमध्ये बराचसा बदल झालाय. ठीक आहे? कपड्यांची पद्धत बदलली आहे, खाण्यापिण्याची पद्धत बदलली आहे, वेळा बदललेल्या आहेत. त्यामुळे तिच्या मूळच्या बांध्यामध्ये बराच बदल घडतो. तेव्हा एखादी तरुण मुलगी जेव्हा एखादी माझ्याकडे येते, कॉलेज स्टुडंट माझ्याकडे येते, तेव्हा ती म्हणते, की "मॅडम मला ब्रा घ्यायची." ब्रा घ्यायची एवढं बोलते ती आणि बावचळते आणि थोडी गप्प बसते. कारण तिला माहिती नसतं, की तिला कशी घ्यायची. मग तिथे माझा रोल चालू होतो. मग मी तिला एका आईच्या भूमिकेतनं तिच्याकडे बघते, की ही मुलगी शिक्षणासाठी घरापासून लांब आलेली आहे. तिला स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे आणि आई-वडिलांना जे अतिशय कष्टातनं त्यांनी आपल्याला शिकण्यासाठी बाहेर पाठवलेलं आहे, तर त्यांनी दिलेल्या पैशांचाही मला योग्य उपयोग करायचा आहे आणि तरीही मला शहरी मुला-मुलींच्या बाबतीमध्ये कमी नाही राहायचंय. मला तशाच पद्धतीने एस्टॅब्लिश करायचंय. मग मी काय घेऊया? मग मी आजूबाजूला जेव्हा ती मुलगी बघते तेव्हा तिलाही असं वाटतं, "अरे, हिने असं घातलंय म्हणजे ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे बरं का." मग ती माझ्यासारखीकडे जेव्हा येते आणि म्हणते, "मॅडम मला ब्रा घ्यायची." मग तेव्हा मी तिला समजावून सांगते, की तुझं साधारण जे करियर आहे त्या करियरचा आपण विचार करू. म्हणजे तुझी शारीरिक हालचाली त्या करियरमध्ये होतील का? का तू एक कन्सल्टंट म्हणून काम करणार आहेस म्हणून तुझं बसण्याचं काम आहे? का तू आय-टी सेक्टरमध्ये जाणार आहेस म्हणून तू पीसीवर जास्त वेळ बसणार आहेस? म्हणजे तुझ्या शारीरिक हालचालीला योग्य असलेली वस्तू आपण निवडूया. मग तिला छान वाटतं. मग छान वाटलं, की मग मी तिचं मेजरमेंट घेते. आणि मग मेजरमेंट घेतल्यानंतर मग मी तिला समजावून सांगते, की किती सपोर्ट गरजेचा आहे आणि त्या सपोर्टनी तिला कसा कम्फर्ट मिळेल. मग मी तिला मेजरमेंट घेतला ट्रायलला देते. मग ट्रायल घेतल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. आणि मग थोडीशी गोष्ट अडते किमतीपाशी. तर जेव्हा किमतीपाशी अडते ना, तर तेव्हा मी तिला सांगते, की आपण तुझ्या आईशी बोलूया. तुझ्या मम्मीशी आपण बोलूया. कारण की तुझा बांधा मला हे सांगतोय आणि ह्या बांध्याला आपल्याला जरा जास्त चांगल्या सपोर्टची गरज आहे. त्याच्या जनरल कॅटेगरीजच्या ज्या वस्तू मिळतात, त्याचं नावच जनरल आहे ना, म्हणून त्या थोड्या स्वस्त असतात. आणि थोड्या प्रीमियम कॅटेगरीचे जेव्हा आपण विचार करतो, त्या प्रीमियम हा शब्दच मुळी आहे निर्माण झालेला क्लाससाठी. सो त्या दर्जाच्या साठी आपण तडजोड न करता त्या किमतीला न्याय देणारी वस्तू आपल्याला जर मिळणार असेल आणि ती जर आपण रोज 14 तास घालणार आहोत आणि जे आपल्याला आरोग्याला आणि आत्मविश्वासाला जर ती सामोरं जायला मदत करणार असेल, तर मग तिच्या आईला ते पटवून सांगण्याचं कामही मी करते. मग मी तिला सल्ला देते, की आज तू एक घे, 2 दिवस वापरून बघ, तुझ्यातला बदल बघ, आईशी शेअर कर आणि मग अजून एखादी घेऊन जा. अशा तऱ्हेने मग तिला तो कॉन्फिडन्स दिला, की तिला तो आनंद दिला, की मग ती आनंदाने तर ती वस्तूही घेऊन जाते. तिच्या आईलाही बरं वाटतं. पुढच्या वेळेला येताना ती आईलाही घेऊन येते आणि अजून मैत्रिणींना जोडून येते, की नाही ह्या काकू काहीतरी मला छान सांगतायत आणि याचा मला उपयोग होतोय. सो तो आनंद खूप मोठा असतो. जसं की तुम्ही आता मला सांगितलं, की एवढा तर कोणी विचारच केला नसेल, की तिच्या फील्डचा किंवा ती कुठे काम करते, कुठे काय करते. तर हा रिसर्च तुम्ही एकंदरीत कसा केला? आणि हा किती महत्वाचा आहे? म्हणजे तिच्या जॉबनुसार किंवा तिच्या कामाच्या नुसार तिने इनरवेअर निवडावे, हा विषय किती महत्वाचा आहे?
हो, हा खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय अशासाठी आहे कारण इनर गारमेंट हे महत्त्व का देतं? कारण की ते मणक्याला सपोर्ट देते. एक चांगली ब्रा प्रत्येक स्त्रीच्या शरीराचा ताल आणि तोल सांभाळत असते. हे मी बरेचदा माझ्याकडे येणाऱ्या अनेक मैत्रिणींना सांगितलेलं आहेच आहे आणि नवीन मैत्रिणींनाही मी हे सांगू इच्छिते, की तुमचा कॉन्फिडन्स जरी त्याच्यावर अवलंबून असला तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं आरोग्य. ते आरोग्य सांभाळण्यासाठी तुमच्या शरीराची ठेवण मी आधी विचारात घेते आणि तुमचं करिअर कशात आहे. जर तुम्ही IPS ऑफिसर असाल तर तुम्हाला 24-24 तास ड्युटीला जावं लागतं. तुमचं युनिफॉर्म वेगळं असतं. जर तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये असशील तर तुम्हाला 18-18 तास काम करावं लागतं बसून एकाच पद्धतीने. कारण तुमचे जागतिक स्तरावरचे तुमचे क्लायंट असतात आणि आपल्या आणि त्यांच्या वेळांमध्ये हा बदल असतो. म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे सकाळ आहे तेव्हा रात्र आहे आणि रात्र आहे तेव्हा सकाळ आहे. म्हणजे आपण दिवसाच्या विपरीत काम करतो. म्हणजे आपलं घड्याळ आपल्या हिशोबाने बनलेलं असतं, शारीरिक घड्याळ. मग ते शारीरिक घड्याळाचं तसं बनलेलं आहे तर मग आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण बदलतात. त्यामुळे ऑटोमॅटिकली फॅट पोर्शन बदलतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली पाठ दुखते. पाठ दुखते. 5 आणि 6 नंबरच्या मणक्याचा आधार सुटतो आणि तो मानेपर्यंत तो त्रास देतो आणि तो मानेपर्यंत दिलेला त्रास खांद्यावर उतरतो आणि ते खांदे जेव्हा दुखायला लागतात तेव्हा तुझे हात दुखतात आणि जेव्हा तू लॅपटॉपवर काम करत असतेस त्यावेळेला तुला ते खूप जास्त जाणवतं, की कधी माझा कॉल संपतोय, कधी मी वस्तू काढून फेकते आणि मी कधी एकदा रिलॅक्स होते. तर असं मला वाटतं, की ब्रा अंगावर नसताना कसं वाटतं, तसं असताना वाटलं पाहिजे. दॅट इज द आयडियल डेफिनेशन ऑफ द ब्रा आणि ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर तुमचं आतापर्यंत जे काम बघितलंय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकल्या आहेत की जसं की आता साईज आणि मटेरियल खूप मॅटर करतं. पण त्यानुसार रंग मॅटर करतो का? हां, हा छान प्रश्न विचारलास मला. कारण की रंग हा विषय इतका असा वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये चघळला जातो, की ब्लॅक कलरची ब्रा नको बाई. हा एक प्रवाद मी बरेचदा ऐकते, की ब्लॅक कलरची ब्रा घातली की ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड काहीतरी मला त्रास होईल का? तर हे माझ्या अनुभवाने आणि माझ्या अभ्यासाने मी निश्चित सांगते आणि माझ्या अनेक गायनेकॉलॉजिस्ट मैत्रिणी आहेत, ऑन्को सर्जन्स मैत्रिणी आहेत आणि याच्यामध्ये अतिशय उच्च लेव्हलवर रिसर्च करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत. यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं, यांच्या सगळ्यांशी मी जेव्हा अभ्यासपूर्ण बोलत असते, त्यावेळेला मला या गोष्टी मधनं लक्षात येतं हे, की रंग हा ब्रा कुठली घातली आणि त्यांनी माझ्या स्तनाच्या, माझ्या त्वचेला काही अपाय होईल असं अजिबातच नाहीये. तर हे मिथ आहे, असं माझं म्हणणं आहे स्पष्ट. कारण की ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड दुर्दैवाने म्हणजे हे प्रमाण आता वाढलेलं आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड ज्या काही कॉज आहेत ते पूर्णपणे आपल्या शरीराच्या अंतर्गत जनुकांवर पण अवलंबून असतं, तुमच्या लाईफस्टाईलवर पण अवलंबून असतं आणि या सगळ्या गोष्टी त्या दुसऱ्या गोष्टीसाठी कारणीभूत असतात, ना की तुमचे ब्राचे कलर्स. आता तुम्ही मला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं, तुम्ही त्यासाठी पण काम करता आणि तुमचं जे शॉप आहे किंवा तुमचं जे स्टुडिओ आहे ते त्याच्यासाठीच बघितलं जातं. मला असं विचारायचं आहे की चांगली इनरवेअर किंवा चांगली ब्रा घालून तुम्ही त्यापासून कसं वाचू शकता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राचं मूळ काम काय आहे? एक काळ होता की लज्जारक्षण, पण लज्जारक्षण हे नाही आहे. काळ वेगाने बदलत गेला. 2000 सालानंतर त्याच्यात खूपच बदल गेला. कारण की आता जग आपल्या मुठीमध्ये आले, म्हणजे आपल्याला आपल्या मोबाईल फोनमध्ये आलेले. बटनावर आपण एका जगात ह्या टोकावरून त्या टोकावर आपण संपर्क साधू शकतो आणि आज देश-विदेशामध्ये आपल्या सगळ्या मुली आपलं स्वतःचं करिअर घडवतायत. किती अभिमानाची गोष्ट आहे. मग त्यावेळेला मला इथे हा विचार येतो, जो तू आता मला प्रश्न विचारलास. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी कॉज ब्राचं पहिल्यांदा केलेली निवड ही फार महत्त्वाची ठरते. ब्रेस्ट कॅन्सरचे कारणं खूप वेगळी आहेत. पण आपण मानवी प्रयत्नांनी आपलं आरोग्य काय पद्धतीने चांगलं ठेवू शकतो हे नक्कीच आपल्या हातात आहे. जसं हा केस. ह्या केसाची जी प्रत्येकाची जी थिकनेस आहे, हे प्रत्येकाचं हे वेगळं आहे. तसंच स्तनाच्या टिश्यूचं असतं. तर एखाद्या मुलीच्या स्तनाचा टिश्यू हा जड असतो, एखादा जाड असतो, एखादा उतरता असतो. ह्या टिश्यूंना आपण बाहेरनं आधार द्यायचा असतो आणि तो जो बाह्य आधार असतो ना, तो तुमच्या एंटायर स्त्रीच्या बॉडीला आधार देत असतो. म्हणजेच काय, तर स्त्रीचा शरीराचा मध्य आहे, ती ब्राचा मेन काम करत असते. कारण ती बरोबर मणक्याच्या मध्यभागामध्ये येते. त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या साठी अवेअरनेस हा ब्रा चांगला निवडण्याचा म्हणजे परिणाम आहेच आहे. परंतु ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचायचं असेल तर फक्त ब्रा चांगली घातली म्हणजे वाचतं का? तर असं नाहीये. तर ब्रा चांगली घातली पाहिजे ती तुमच्या एकंदर आरोग्यासाठी.
तुमच्या शरीराच्या बांधेसूदपणासाठी आणि तुमच्या शारीर बांधेसूद ठेवण्यासाठी चांगली ब्रा काम करते. म्हणजे तसं बघायला गेलं एकंदरीत तर आजार विकत घेतल्यापेक्षा चांगली ब्रा विकत घेतलेली कधीही महत्वाचं आहे. निश्चित. आता बघायला गेलं तर आता जर जीन्स बघितला जी. तर हा घेतला मी एकदा आणि आता हा 4-5 वर्ष चालेल, बरोबर. काही प्रॉब्लेम नसणार. पण असंच एक चड्डू किंवा एक ब्रा किती दिवस वापरायला पाहिजे? हां, तर हा जो प्रश्न आहे ना, याच्यामध्ये खरं तर मतमतांतर आहेत. तर काही जणींना असं वाटतं, की ब्रा खूप टिकली, म्हणजे छान आहे बाबा, मला चांगली लागली. नाही. सर्वसाधारणपणे एक चांगल्या दर्जाची जी ब्रा असते, ज्याची होल्डिंग कपॅसिटी चांगली आहे, त्याचे सपोर्टर्स चांगले आहेत आणि एक त्याची जी ग्रीप असते ती चांगली आहे, तिथपर्यंत एक साधारण वर्षभर ती चांगली तुम्हाला जाते. पण पॅन्टीजच्या बाबतीत, चड्डूच्या बाबतीत मात्र हा विचार कंप्लीट विरुद्ध असतो. कारण आहे त्याचं, की आपल्याला त्या जागेतनं एक तर युरिन पास होत असते, म्हणजे युरिनमध्ये असतं सोडियम, येत असतो घाम. घामामध्ये पण आहे आपल्या सोडियम. युरिया आणि सोडियम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ते घडतं, त्यामुळे ती भिजट होते पॅन्टी. आणि मग आपल्या हातापेक्षा शरीराच्या पायाच्या हालचाली जास्त असतात आणि ती तिथे घासली जाते आणि ती कडक होते एका पद्धतीने आणि मग तिथलं आरोग्य थोडं बिघडतं. म्हणून दर 4 ते 4.5 महिन्यांनी पॅन्टीज बदलल्या पाहिजेत. पुढे जाऊन तर मी खरं तर असंही म्हणेन, की तुम्ही दिवसामध्ये 2 वेळा कमीत कमी पॅन्टीज नक्की बदला. कारण दिवसभराचं घाम, थकणूक, दमणूक जे झालेलं असतं, तुम्ही बाथरूमला अनेक वेळा जाऊन आलेले असतात, त्यामुळे ती पॅन्टी जी असते ती एक प्रकारची ओलसरपणा कॅरी करत असते. त्यामुळे ती संध्याकाळी घरी आल्यानंतर, ऑफिसमधनं आल्यानंतर तुमचे इतर कपडे जसे तुम्ही बदलून ठेवता, इतर ॲक्सेसरीज जशा तुम्ही बदलून ठेवता, तसं तुम्ही ब्रा पॅन्टीजही बदलणं अपेक्षित आहे. कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर आयुष्यात कम्फर्ट हा खूप महत्वाचा भाग आहे, की असायलाच पाहिजे. आणि दिवसभर काम केल्यानंतर स्पेशली महिलांच्या बाबतीत घरकाम करतात, सकाळी उठून 9 to 5 जॉब करतात आणि अजून व्यतिरिक्त कामं करतात आणि रात्री त्यांना झोप चांगली हवी असते. तर झोप म्हटलं की कम्फर्टेबल जागा आणि कम्फर्टेबल कपडे आलेच. तर यामध्ये पण इनरवेअरचा विचार करायला पाहिजे का, कम्फर्टचा? हो, निश्चित. याच्यामध्ये विचार असा करायला पाहिजे, की दिवसभर ज्या स्थितीमध्ये आपण असतो, ती व्हर्टिकल स्थिती असते. ठीक आहे? म्हणजे आपण उभ्या परिस्थितीत, एक तर आपण उभ्या असतो, एक तर आपण बसलेला असतो. ही एक स्थिती झाली. म्हणजे आपला मणका कसा आहे? उभा आहे. हो की नाही? पण ज्या उभ्या परिस्थितीमध्ये आपल्या स्तनाच्या टिश्यूला उचलणारी आपण ब्रा घेणार आहे. बरोबर? उचलणारी म्हणजे होल्डिंगवाली घेणार आहे. म्हणजे ती काय घेणार आहे? फिटेड घेणार आहे. कारण ती इकडे-तिकडे आपण वाकू, बसू, उठू, हात वर करू, वस्तू काढू, ठेवू, त्यावेळेला आपला कप हलला नाही पाहिजे आणि स्वतःला कॉन्फिडंटली सगळी कामं करता आली पाहिजे. म्हणजे वर्टिकल पोझिशनला होल्डिंग इट अप फ्रॉम युअर रिपकेज, यू हॅव टू लिफ्टिंग अट युअर ब्रा. हे तिचं दिवसभराचं काम आहे. पण रात्री जेव्हा आपण झोपतो, म्हणजे आपण जमिनीला समांतर असतो. म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये तुमचे जे स्तन आहेत ते जमिनीला समांतर पडतात. लॉ ऑफ न्यूटन या बाबतीत विचारात घ्यायचा, असा घ्यायचा तो, की व्हर्टिकल पोझिशनला उचलून घ्या, हॉरिझॉन्टलला सपोर्ट द्या. तो जो सपोर्ट आपण देतो त्याने दिवसभराची जी दगदग असते, गाड्या चालवणं असतं, खुर्च्यांवर अनेक तास आपण बसलेलो असतो, पायानी पण आपण खूप, म्हणजे टेलबोनला पण आपल्याला खूप सारं म्हणजे दगदग झालेली असते. सो इन दॅट केस जेव्हा तुम्ही गादीवर पडता ना, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटायला पाहिजे. पण तो रिलॅक्स फील कधी येतो? जेव्हा तुमच्या मणक्याला जेंटली सपोर्ट मिळतो. कारण की तुम्ही दिवसभर खूप दगदग केलेली असते. मग रात्री तुमच्या जेव्हा शांत व्हायच्या वेळेला तुमचं शरीरही तेवढं शांत झालं पाहिजे. म्हणून स्त्रीने तिच्या स्तनांना आधार द्यावा. तो आधार दिला की तिचे जे स्तनाचे टिश्यू पसरून खाली येतात, त्याला हलकासा एक सपोर्ट मिळतो आणि मग ते पसरटपणा नाही देत आणि म्हणून मग मणक्यालाही रिलॅक्स वाटतं. हे त्याच्यामध्ये खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे, की रात्री झोपताना आपण हलकी-फुलकी, हुकलूक नसलेली परंतु सपोर्टिव्ह वस्तू नक्की कॅरी केली पाहिजे. त्यामध्ये एक पॉइंट मिस झाला, तुम्ही बोलले मास बाहेर निघतं, हो, फॅट. हां. सो आपण जेव्हा दिवसभराच्या दगदगीनंतर आपण कपडे बदलून फ्रेश होऊन जेव्हा आपण बेडवर अंग टाकायला जेव्हा जातो, तेव्हा आपण जमिनीला समांतर झोपतो. बरोबर आहे? म्हणजे दिवसभरासाठी वापरलेली होल्डिंगची, टाईट फिटची जी सपोर्टिव्ह ब्रा असते ती आपण बदलून ठेवायची असते. कारण ती उभ्या परिस्थितीत घातलेली, वर्टिकल परिस्थितीत घातलेली. हॉरिझॉन्टल पोझिशनला ती नको आहे आपल्याला. मग जेव्हा आपण ती ब्रा बदलून ठेवतो, तेव्हा आपला टिश्यू खाली ओघळतो. पर्यायाने काय होतं, आपण जर विदाऊट ब्रा झोपतो, आई बरं वाटतंय मला, अशा हिशोबाने आपण ते नाईट ड्रेस घालतो, फ्रॉक जे घालतो आणि झोपतो. त्यानंतर तो टिश्यू आहे, आपण मग पालथे झोपतो, कधी कधी हाताचं प्रेशर पडतो, मग तो जो उतरलेला जो टिश्यू आहे ना, तो थोडा दबतो.
तो दबून तो जाणार कुठे? खांद्याचे जे लिगामेंट्स आहेत ते त्याला मागे ढकलतात. म्हणून मग साईडला तुम्हाला फॅट पॉकेट्स येतात. मग हा होल्डर आधी तुला ब्रानी द्यायचा आहे. मग ह्या सपोर्टच्या बरोबरीने तू तिकडेही फॅट वाढवतेस, म्हणजे मग तुला मोठे विंग्सची ब्रा घ्यावी लागते. नाहीतर मग ते फॅट मणक्याने हे पण कपचं फॅट पण उचलायचं आहे आणि एक्स्ट्रा आपलं जे तिकडे गेलेलं आहे ते पण उचलायचं आहे. म्हणजे एका परीने परत तुला थोडासा दर्जा वापरावा लागतो ब्रामध्ये, की ते पुन्हा तुला होल्डिंग करेल. म्हणून रात्रीची ब्रा पसरटपणा कंट्रोल करण्यासाठी खूप चांगली उपयोगी ठरते, असा अनुभव सांगतो. युजली यातून एक मिथ अजून क्लिअर झाला की रात्री ब्रा घालून झोपायचं नाही, कारण की ते चांगलं नसतं हार्टसाठी आणि काय 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 होतं. पण तुमच्या म्हणण्यानुसार घालायला पाहिजे, कारण की त्याच ब्रा घालायला पाहिजे असं नाही मला म्हणायचं. मला म्हणायचं आहे की होल्डिंगच्या ज्या ब्रा असतात त्याचं ऍक्सेसरियल स्ट्रेंथ वेगळी असते. त्याची कपॅसिटी ही धावपळीच्या आयुष्यासाठीचे लिफ्टर्ससाठी म्हणून बनवलेली असते. पण रात्रीला मात्र तसं नको आहे. रात्री आपण रिलॅक्स मोडमध्ये जेव्हा असणार आहोत तर त्यावेळेला ते होल्डर्स, ते लिफ्टर्स, ते सपोर्टर्सची काहीच गरज नाही. मग काय हवंय? तर फक्त एक आराम हवाय, एक कम्फर्ट हवाय. फक्त कसा हवाय? इथून इथे फक्त मला सपोर्ट देणारं पाहिजे. म्हणजे हुकलूक नको आहे त्याला. जस्ट टू कम्फर्ट आणि रिलॅक्सेशनसाठी हलकं फुलकं काही डोक्यातनं घालायची जरी तुम्ही घातली तरी चालेल, पण ती तुम्ही घालणं गरजेचं आहे. किंवा फ्रंट हुक चालेल, बॅक हुकची काहीच गरज नाही. एकंदरीत बघायला गेलं तर मार्केटमध्ये आता खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात. त्यामध्ये आता रिसेंटली एक इंट्रोड्यूस झाला आहे पिरियड्स पॅन्टीज. तर त्याबद्दल काय सांगाल आणि ते कोणी वापरलं पाहिजे? हां, पिरियड्स पॅन्टी हे आजकाल आलेलं ना खरं तर वयात येणाऱ्या मुलींसाठी चांगलं टूल आहे असंच मी आजकाल मानते. त्याचं कारण असं आहे की आजकाल आई पण खूप बिझी असते. आयुष्य खूप स्पीडनी चाललेलं आहे. वयात येण्याचा जो मुलींच्या शारीरिक वेग आहे तो पण खूप अलीकडे आलेला आहे. पूर्वी वयात येण्याचं जे वय होतं म्हणजे तो जो काळ होता तो साधारण 13 ते 15 असायचा, तर तो आता 10 ते 12 वर आलेला आहे जवळपास. सो इन दॅट केस ती मुलगी खूप छोटी असते आणि ती जेव्हा मला भेटते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स मला कळतो. पण शारीर बांधा जो तिचा आहे ते शरीर सांगत असतं की ही आता मुलगी मोठी झाली, ही मोठी होत चालली, या मोठेपणाच्या उंबरठ्यावर उभी आहे. सो जेव्हा मुलगी मोठी होते म्हणजेच काय तर तिचे पिरियड्स आता स्टार्ट होतील, म्हणजे तिचं स्त्रीत्व आता आतमध्ये जनरेट व्हायला लागलेलं आहे. तर त्याला तिने घाबरून जाऊ नये आणि न घाबरता त्या कालावधीला तिने कॉन्फिडन्सने सामोरं जावं. म्हणून खरं तर ह्या बँडेज बऱ्यापैकी उपयोगी पडतात, कारण की त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक रचना केलेली असते की पिरियड्स चालू झाल्यानंतर तिला पॅड घ्यायला मध्ये वेळ जर तास 2 तास जरी गेले तरी तो जो ड्रॉप असतो तो बाहेर पसरणार नाही आणि तिला कॉन्फिडन्सनी थोडासा वेळ तिचा तो मधला जो पॅकअप करायचा आहे तो तिला सहजतेने मिळू शकतो. म्हणून मग ती खूप गरजेची वाटते मला आजकाल. यामध्ये एक पॉइंट अजून ऍड करते की आता आपण नॉर्मल चड्डू कधी बदलाव्यात याबद्दल बोललेलो हो. आहे. पिरियड्स पॅन्टीज कधी बदलावायला पाहिजे? पिरियड्स पॅन्टीज पण सर्वसाधारणपणे महिन्यातनं आपण 4च दिवस वापरणार आहोत. त्यामुळे त्याची स्वच्छता आणि निगा योग्य तऱ्हेने जर तुम्ही राखलीत तर साधारणपणे ती एक पॅन्टी तुम्ही वर्षभरामध्ये जर 8 ते 10 महिन्यांनी बदलली तरी सुद्धा चालू शकते. पण हे पुन्हा थोडं व्यक्तीनुसार होईल. कोणाचा फ्लो कसा आहे, कोणाचं या पद्धतीने थोडा तो प्रत्येकाचा कॉल प्रत्येकीने घ्यावा असं वाटतं. पर्सनलाइज आहे त्या सगळ्या गोष्टी. खरं तर अगदीच पर्सनलाइज आहे ते. पण या टॉपिकवर बोलणं ग्लोबल आहे. बिलकुल. आणि ते खूपच गरजेचं आहे नाउअडेज. एकंदरीत बघायला गेलं तर डेली यूजसाठी चड्डू आणि ब्रा कशी निवडावी आणि त्याचे प्रकार कसे असतात? जशी तुझी लाईफस्टाईल आहे ना त्यानुसार खरं तर तुम्ही ते निवडणं अपेक्षित आहे. समजा तू एक एअर होस्टेस आहेस. तू एअर होस्टेस जेव्हा असतेस तेव्हा ग्लोबल म्हणजे जे काही जागतिक नियमानुसार तुझ्या कपड्याची पद्धत जी आहे ती तुझ्या देशाशी विपरीत आहे. कारण आपल्या देशातली पद्धत आपण आपल्या कपड्यांची ही पारंपरिक आहे. पण तू परंपरेच्या पलीकडे जाऊन तू आता ग्लोबल मंचावर काम करायला लागतेस, म्हणजे तू स्कर्ट्स घालशील किंवा तू पॅन्ट्स घालतेस, तू ब्लेझर्स घालशील, तू शॉर्ट टॉप्स घालशील, तू क्रॉप्स घालशील, जे काही तुझ्या त्या व्यवसायाशी निगडीत जे तुला घालण्याचं आहे ते तू घालणार आहेस. मग इन दॅट केस त्याच्यामध्ये तुला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. ठीक आहे. तुझं स्त्रीत्व आड नाही आलं पाहिजे, पण तुला स्वतःला कॉन्फिडन्सने कॅरी करता आलं पाहिजे. तो तुझा कॉन्फिडन्स हा तू केलेल्या मेकअपपेक्षा आणि तुझ्या एरवीच्या अटायरपेक्षाही हा तुला सौंदर्य देणारा असतो, कारण की तू स्वतःला त्या पद्धतीने तिथे एस्टॅब्लिश करतेस की हे माझं काम न वाटता मी अतिशय आनंदाने माझी जबाबदारी पार पडते, हे त्याच्यावर अवलंबून असतं. जसं की तुम्ही मला आता म्हटलं की
इनर ब्युटी पण तितकंच महत्वाचं आहे प्रश्नच नाही. आउटर ब्युटीपेक्षा. तसं बघायला गेलं तर बाहेरचा जर विचार केला किंवा सर्वसामान्यांचा विचार करत ते म्हणतात की काय आतमध्येच तर घालायचंय, कशाला बघायचंय किंवा कशाला महाग घ्यायचे, कशाला खर्च करायचा आहे. तर मला तुमच्याकडून हे सांगायला आवडेल की किती महत्वाचं आहे ते, की याने तुमची ब्युटी कशी शेप होऊ शकते. खूप छान प्रश्न विचारलास सोनम मला. त्याचं कारण असं मला वाटतं की मी बरेचदा स्टोअरमध्ये येणाऱ्या मैत्रिणींच्या असं बोलते की हां, ही ब्रा 2,000 रुपयाची जरूर आहे. ठीक आहे. एकदा घरी गेल्यानंतर वॉर्डरोब जरा उघडून पाहतेस का? किंवा डोळ्यापुढे आत्ता आणतेस का? की इतके कपडे आहेत आपल्याकडे किंवा इतक्या साड्या आहेत. ह्या साड्या आपण वर्षभरात किती वेळा बरं नेसल्यात? एकदा किंवा दोनदा. तर साड्यांची कॉस्ट काय आहे? सांगायची गरजच नाही. ॲक्सेसरी त्याला खरेदी केलीस, किती त्याला वेळ दिलास आणि पैसे दिलेस सांगायची गरज नाही. दुसरा वॉर्डरोब उघड, सगळे रेडीमेड्स बघ. हा आवडला नाही, हा बसत नाही, याचा रंग गेलाय, हा टाईटच होतोय, आता हा आउटडेटेडच झालाय. अशा पद्धतीचे तुझ्याकडे खूप सारे कपडे आहेत. पण एकदा इनर गार्मेंटचं ड्रॉवर उघडून बघ बरं. तुझ्याकडे 4 चांगल्या ब्रा आहेत का? की ज्या तुला अतिशय महत्वाचा दागिना जो कॉन्फिडन्स तुला देतात तो आहे का तुझ्याकडे? तर नेमकं ते घेताना तुम्ही पैशांचा विचार करता. निश्चित पैशाचा विचार केला पाहिजे कारण हार्ड अन मनी आहेत आपले. पण मग आपण नको त्या गोष्टींवर खूप सारा खर्च करतो. जी गोष्ट दिवसभर 14 तास 12 तास तू घालणार आहेस आणि जी तुला समाजात वावरताना स्वतःला एक सहजता देणार आहे, तुझं स्त्रीत्व आड येऊ देणार नाही आहे, मग त्या वस्तूला तू जास्त महत्व दिलं पाहिजेस. बर, हा शरीर बांधण्यानुसार फरक आहे. असं नाही की 2,000ची ब्रा छान आणि 1200ची कमी किंवा 500ची कमी, असं खरं तर नसतं. समोरच्या व्यक्तीचा जो बांधा असतो, जी शारीरिक ठेवण असते त्यानुसार ते ठरवायचं असतं की किती पद्धतीचं तिला ऍक्सेसरी स्ट्रेंथ द्यायची. आणि नाही तर एवढ्याशा कापडात काय ठेवलं. मी बरेच असं म्हणते की ब्राच आपण टेबलवर जेव्हा आपण ठेवतो म्हणलं एवढंच कापड, याला काय एवढे 2,000 रुपये द्यायचे. ते 2,000 रुपये का आहेत ना, ते त्या शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी शोध लावलेल्या फॅब्रिकचे, त्याला जोडलेल्या ऍक्सेसरीजचे, त्याला दिलेल्या होल्डिंगचे, याचा आपण विचार करतो का? 6 वार साडीला तू दिलेले आहेत 25,000 रुपये. पाऊण मीटर कपड्याला तू देतेस 2,000 रुपये, जी तू रोज घालणार आहेस, जी तुला तुझं सौंदर्य तर देईलच पण तुला आरोग्य देईल आणि पैशात न मोजता येणारा कॉन्फिडन्स देईल. पण तो घेताना का बरं तू एवढा विचार करतेस ग मुली? का ग सखे? असं मी सरळ विचारते. आपण सुरुवातीपासून एक लाईन मी रिपीट करते आहे की 100 रुपयाची ब्रा घेऊन तुम्ही 4-4 लाखाचे आजार विकत घेता. त्या Perfect. आजारांबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्या आधी विचारते मी की योग्य इनरवेअर खरेदी करायला साधारण किती रुपये लागतात, किती खर्च येतो? आजकालच्या भाषेत जर बोलायचं जर झालं ना तर सर्वसाधारणपणे वर्षाला ना आपले 10-1,000 रुपये तरी आपण आपल्या इनर गार्मेंटसाठी प्रत्येक मुलीने जपून ठेवावीत. त्याची SIP करावी. त्यासाठी तुम्ही काही वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट करावी आणि आपल्या पगारातला आपल्या रोजच्या म्हणजे समजा गृहिणी आहेत तरी सुद्धा त्यांच्या हातात जो पैसा खेळत असतो त्याच्यातनं त्यांनी बचत करून ठेवावी. पण स्वतःच्या आरोग्यासाठी जे पुढे जाऊन तुम्हाला ज्या काही गोष्टींना सामोरं जायचं आहे, जसे मणक्याचे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत, खांद्याचे आजार आहेत, त्याला तुम्ही जाऊन खर्च करण्यापेक्षा तुमच्या रोजच्या महिन्याच्या बजेटमधनं थोडीशी रक्कम वाचवून वर्षातनं एकदा तुम्ही चांगले इनर गार्मेंट्स घ्यावेत आणि ते खूप वर्थ ठरतं एंड ऑफ द डे. कारण डॉक्टरांकडे जाऊन आपणच आपलं मानसिक त्रास वाढवणं, पैशाचा त्रास वाढवून घेणं आणि बजेट सगळं कोलमडून जाणं, तर ह्याच्यापेक्षा थोडासा खर्च बाजूला ठेवू आणि तो आपल्या इनर्सवर वापरू. हे जर थॉट प्रोसेस जर सगळ्यांनी वापरली ना तर खरंच प्रत्येक स्त्री अशी आनंदाने हसतानाच दिसेल. कमाल. एकंदरीत आता तो विषय घेतलाच आहे तर त्याला जोडून घेते की चुकीची इनरवेअर किंवा चुकीची ब्रा किंवा चुकीची चड्डू वापरल्यामुळे कुठले कुठले आजार होऊ शकतात आणि याबाबत स्त्रीने किती जागृत राहायला पाहिजे? हो, ही जागरूकता खूप महत्वाची आहे. कारण की बरेचदा असं झालेलं आहे की आपल्या साईजपेक्षा छोटी ब्रा वापरली जाते. असा माझा बरेचदा अनुभव आहे. होल्ड जर झाला नाही प्रॉपर कप तर तो खाली चिकटतो. तो खाली चिकटतो आणि त्याच्यावर असतं ब्राचं कापड. येत असतो घाम. तू बसलेली आहेस तासनतास तुझ्या लॅपटॉपवर किंवा तू शिक्षिका आहेस, तू ब्लॅकबोर्डवर लिहितेस, मुलांशी बोलतेस, तू फिरतीयेस, तू प्राध्यापिका आहेस, तू डॉक्टर आहेस, तू वेगवेगळ्या क्षेत्रातली एक मुलगी आहेस, स्त्री आहेस. सो त्या केसमध्ये तो जो बांध्याला काचणारा जो प्रकार आहे तो योग्य ब्रा न निवडल्यामुळे होत असतं बरेचदा. खांद्याला घासलं जातं, कमरेला काचलं जातं, फोड येतात,
खाज सुटते, लालसरपणा येतो. हे सगळं आणि सगळं फक्त अयोग्य मापाची ब्रा आणि चुकीच्या पद्धतीने घेतलेली वॉशिंग केअर ह्याच्यावर मॅटर करतं. आणि त्याच्यासाठी खूप जागरूकता असणं गरजेचं मला वाटतं. तुम्ही वॉशिंग केअर बद्दल बोलला तर काय काळजी घ्यायला पाहिजे? युजली मी असं ऐकलं की डिटॉलने धुवा किंवा कधी कधी ते खूप हार्श पण असतं डिटॉलने धुणं वगैरे. तर त्याबद्दल काय टिप्स द्याल? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, अतिशय महत्वाचा, कारण तो आपल्या रोजच्या जीवनाच्या स्वच्छतेशी पण निगडीत आहे, म्हणजेच आरोग्याशी निगडीत आहे. कुठलेही डिटर्जंट जे आहेत ते कॉस्टिक सोडाशिवाय बनत नाहीत. ठीक आहे. कॉस्टिक सोडा हा आपल्या शरीराला हार्म करतो. त्याचं कारण असं आहे, आपल्याला जो घाम येतो त्या घामामधनं बाहेर पडतं सोडियम. बरोबर. ते सोडियम आणि आपण वापरलेला डिओ किंवा परफ्यूम ते असतं कधी कधी अल्कोहोल बेस. मग डिटर्जंट साबणामधला, सोपमधला किंवा पावडरमधला जो असलेला सोडियम, कॉस्टिक सोड्याचा कंटेंट आणि आपल्या घामामधला जो सोडियमचा कंटेंट आणि तो पावडर, डिओ ह्याच्यामध्ये जो असलेला केमिकल बेस आहे, त्याची वेगळी काहीतरी केमिस्ट्री तयार होते आणि मग ते कापडाला ते हार्म करतं, ते कडक करतं आणि मग तुम्हाला तो त्रास होतो. म्हणून नेहमी माझं असं सांगणं असतं की बॉडी सोपनी इनरवेअर्स धुतले पाहिजेत. आता तू म्हणशील का बरं बॉडी सोपनी का? त्याचं कारण असं आहे, आपण त्वचेला पीएच कंट्रोल साबण वापरतो. आपण खूप सारं वाचतो याविषयी की त्वचेची, शरीराची म्हणण्यापेक्षा चेहऱ्याच्या त्वचेची काळजी आपण खूप जास्त खरं तर घेत असतो. मग तो पीएच कंट्रोल साबण आपण रोजच्या पोल्युशनला जेव्हा सामोरं जेव्हा जातो त्याला तो पुरून उरतो. मग ही त्वचा तर आपली आतमधली त्वचा आहे, कपड्यांच्या आतली आहे, म्हणजे ती किती सेन्सिटिव्ह आहे. मग हा सेन्सिबल विचार आपण केला पाहिजे की सेन्सिटिव्हिटीला पुरून उरणारं काहीतरी टूल माझ्याकडे पाहिजे की जे माझ्या इनर्सलाही तितकं सॉफ्ट ठेवेल आणि माझा रोजचा दिवस आनंदी जाईल. म्हणून इनर गार्मेंट्स हे कुठच्याही प्रकारच्या पीएच कंट्रोल साबणाने धुवा. पॅन्टीसाठीचा एक वेगळा साबण वेगळा ठेवा तुम्ही, आणि जो तुम्ही अंगाला जो साबण वापरता तो अंगाच्या साबणानेच तुम्ही तो ब्रा खरं तर तुम्ही धुतल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. त्याच्याने काय होतं की घाई गडबडीत आजकाल मशीनला टाकण्याचं एक खूप हे आहे, तर इनर गार्मेंट्स नका टाकू मशीनला असं माझं म्हणणं आहे. हा, ते सर्वसाधारण जे आपले रोजचे कपडे आहेत त्यांच्यासोबत वॉश जी. केलं जातं असं ऑब्झर्वेशन आहे माझं. हा, तर हे ऑब्झर्वेशन काही चुकीचं नाही सोनं, ते बरोबर आहे. एकतर मुळामध्ये आपली जी संस्कृती आहे ही मशीनची संस्कृती खरं तर आधी नव्हतीच. आपली आजी बघा, आपली आई बघा, सगळ्या हाताने धुवायच्या. आमच्या मधल्या वयातल्या बायकांना अजूनही हाताने धुताना तुम्ही बघता. तुम्ही नाही ते मशीनला नाही टाकत. नाही नाही, माझे नको टाकूस का? कारण ती वैयक्तिक स्वच्छतेची गोष्ट आहे आणि ती अतिशय वैयक्तिक गोष्ट असल्यामुळे ती इतरांच्या कपड्यांबरोबर ती फिरली जाऊ नये, इतरांच्या कपड्याबरोबर ती अशी वाळत टाकली जाऊ नये, असं पण एक त्याच्यामध्ये थोडा संकोचाचा भाग आहे. हा वळण किंवा हा संस्कृतीचा भाग झाला. पण ह्याच्यामध्ये काय दडलं हे तर तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आहे आपल्या स्वतःच्या हातांनी आपल्याच इनरवेअर्सची घेतलेली काळजी, आणि ही काळजी खूप मॅटर करते. म्हणून इनर गारमेंट, आता तू म्हणशील की मी अमेरिकेत असते, मी युरोपमध्ये असते, आम्हाला तिकडे दुसरी काही सोयच नाही. वॉशिंग मशीनची बॅग मिळते. त्या वॉशिंग मशीनच्या बॅगला तुमचे इनर्स टाका. त्याच्यामध्ये तुम्ही डिटर्जंट कधीही टाकू नका. त्याच्यामध्ये बेबी सोप टाका किंवा अत्यंत माइल्ड कॉन्सन्ट्रेट टाका आणि ते तुम्ही बेसिकली जे कुठला मोड असतो, डेलिकेट मोडवर तुम्ही त्या वॉशिंग मशीनच्या बॅगला तुम्ही तिथे टाका. पण जर का तुम्ही भारतात राहत असाल तर आपल्या हाताने धुणं हे केव्हाही चांगलं, ज्याच्याने ब्राचंही आरोग्य चांगलं राहतं आणि घालणारीचं त्याहून छान राहतं. आणि यात अजून एक असं होतं मला की मी ऐकलं आहे की जर ते नीट वाढवलं गेलं नाही किंवा त्याला ऊन दाखवलं गेलं नाही त्याने पण वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर ते काय आहे? हो, स्वच्छ आणि कोरडी जागा इनर गार्मेंट वाळत टाकण्यासाठी निवडलीच पाहिजे. आता ही ऊन येणारी जागा दरवेळेला असेल असं नाही, परंतु ती हवेशीर असणं जरा गरजेचं आहे. कारण की पॅन्टी जेव्हा आपण विचार करतो, पॅन्टीला मध्ये जाड कापड असतं, म्हणजे ते डबल लेअर, त्याचं कारणच वेगळं असतं ना, म्हणून ते वाळलं गेलं पाहिजे व्यवस्थित. खडखडीत जेव्हा ते स्वच्छ वाळेल ना, तेव्हा आपल्या त्या नाजूक जागेला ते हार्म होणार नाही आणि तिथे दमटपणा येणार नाही. म्हणून मग तिथे असं खाजणं किंवा थोडंसं जो त्रास होतो चालताना वगैरे तो होणार नाही. म्हणून ती कोरडी असणं गरजेचं आहे ती जागा. ओके. एकंदरीत बघायला गेलं की आपली जी शरीर रचना असते, बॉडी असते, ती नेहमी बदलत असते. तर मला असं म्हणायचं आहे की वयाच्या म्हणजे अ, कोणत्या वयाच्या टप्प्यावर कुठली ब्रा किंवा कुठलं इनरवेअर घालायला पाहिजे? छान प्रश्न, मस्त. आता माझा 25 वर्षांचा इव्ह सिक्रेट मधला प्रवासच तुम्हाला मी याच्यात सांगते छोटासा.
आता माझ्या स्टोअरमध्ये येणारी जी पहिली जनरेशन आहे ना, ती आता 70 पार झाली. म्हणजे आता ती आजीच्या भूमिकेत गेली, बरोबर? दुसरी जनरेशन आहे ती मिडल एज्ड आहे. तिसरी जनरेशन आहे ती आता 12 ते 22च्या मध्ये आलेली आहे, बरोबर? तर ह्या तिन्ही जनरेशनची प्रत्येकीची आपली एक वेगळी गरज आहे. जसं पहिली पिढी आजी. आजीची पिढी जी आहे ती खूप मोठा काळ बघून आलेली आहे, खूप अनुभव घेऊन आलेली आहे. परंतु त्या काळामध्ये काटकसरीनं राहणं आणि आहे तो काळ आनंदाने जगणं आणि आपल्या गरजा न वाढवणं या पद्धतीच्या विचारांचा तो काळ होता. त्यामुळे त्यांना इनर गारमेंट हा जो आहे हा आतले कपडे काय करायचा बाई खर्च, म्हणून मग त्यांनी जी 15व्या वर्षी 12व्या वर्षी जी ब्रा घातलेली असते ना त्याच त्या 50 वर्ष पुढे ती घालतात. कारण काय, त्यांना काटकसर हा एकमेव त्यांच्या डोक्यात तो मुद्दा असतो. तो चुकीचा नाहीच आहे, तो बरोबरच आहे, पण त्या काळाची ती गरज होती तेवढ्या पुरतं ठीक आहे. त्या आजींची मुलगी जी आता 40च्या पुढे 50 ते 55 वयापर्यंत आता ती पोहोचत आलेली असते. 40 ते 55 या मधल्या वयोगटातल्या बायकांचे प्रश्न अजून वेगळे आहेत, कारण की त्यांच्या नोकऱ्यांची पद्धत बदललेली आहे, बरोबर आहे. हॉर्मोनल चेंजेस फार वेगाने होत चालले, कारण की ती लाईफस्टाईल नवी ऑप्ट केली गेलेली आहे. त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं किंवा पिरियड्समध्ये हेवीनेस वाटणं किंवा एक प्रकारचं नको नकोसं वाटणं, हा जो काही एक आतून मूड स्विंग होणं, हा जो काही प्रकार होतो ना, नकोसच काहीतरी होणं, हा जो मधला एक टाइम स्पॅन असतो ना प्रत्येक लेडीच्या त्या आयुष्यातला, तेव्हा तिला मला सपोर्टिव्ह द्यायचं असतं. आणि तिसरी जनरेशन येते ती आता वयात येणारी, जी वय वर्ष 12 ते 22. ह्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. इंटरनेटचे जग आहे. कोरोना काळामुळे छोट्या मुलींच्या हातामध्ये फार लवकर मोबाईल द्यावे लागले. सेलफोनमुळे त्यांना अभ्यास करावा लागला. त्यामुळे आपल्याला जे गॅजेट्स माहिती नाहीयेत आम्हाला आयांना, ते ह्या मुलींना माहिती आहेत. आणि ते अतिशय लिलया त्याच्यामध्ये छान छान गोष्टी आपल्याला शिकवतात की मॉम हे बघ, मॉम हे बघ. सो हा एक मुद्दा जरी घेतला तर ह्या तिन्ही जनरेशनची ना एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा आजी माझ्या 3 जनरेशन माझ्याकडे एकत्र येतात बरेचदा खरेदीला, तर आजीला मी सांगते, आजी आता तुझे खांदे दुखतायत, बरोबर? काका तुमचे खांदे का दुखतायत? कारण की तुम्ही हीच ब्रा अनेक वर्ष घातली होतीत ना म्हणून. पण आता वयोमानाने आपण थोडे तुम्ही वाकलात किंवा शरीराची ठेवण बदलली, स्तनाचा जडपणा उतरून खाली यायला लागला, म्हणून आता पोक यायला लागलं, मग मणका दुखायला लागला. आता तुम्हाला मी तुमच्याच पद्धतीची जनरल कॅटेगरीची, नको बाई मला फार महाग, हे जे तुम्ही म्हणलात ना तशीच, पण जरा अभ्यासपूर्वक मी तुम्हाला निवडून देते असं मी त्यांना सांगितलं. आणि मग त्यांना जी मी ट्रायल दिली की त्या इतक्या छान खुश होतात ना, आणि मग एकदम असं पाठीवर मला हात फिरून शाब्बास, छान वाटलं ग, मला आता बरं वाटतंय ग. सो हा बरं वाटणेपणा आहे ना, कारण तो त्यांच्या वयातनं आलेल्या सेन्सिटिव्हिटीमुळे असतो. कारण ती त्वचा ओघळते, सैल पडते, सुरकुतून जाते, म्हणून मणक्यालाही त्यांच्या पोक येतो, मग खांदे पण त्यांचे दुखतात. का तर जडत्व उचलणारे वस्तू त्यांना तेव्हा मिळाल्या नाहीत. त्यांना त्या काळात तर फारच टॅबू होतं, त्यामुळे त्या बिचाऱ्यांना त्यांना जे मिळालं त्यांनी ते घातलं. नुसतं पदर बिदर छान घ्यायचं, तर फक्त छान दिसणं. परंतु आतलं आरोग्य जपण्याचा, पाळकडू म्हणूया किंवा आजकालचा जो अवेअरनेस आहे तो त्या काळात नव्हता. म्हणून त्या सिनियर सिटीजन्स च्या एज ग्रुपला त्या पद्धतीने मी बघते. आणि मिडल एजच्या ज्या मैत्रिणी येतात त्यांना तर पूर्ण सपोर्टिव्ह. पण आता लाईफस्टाईलमध्ये कपडे बदललेत, रोज साडी नेसली जातेच असं नाहीये. म्हणजे तू पॅन्ट्स घालतेस, शॉर्ट कुर्तीज घालतेस, शर्ट्स घालतेस, ब्लेझर्स घालतेस, जशी जशी तुझ्या कामाची किंवा तुझ्या व्यवसायाची किंवा तुझ्या कारकिर्दीची म्हणूया गरज आहे, त्या पद्धतीने तू कपडे कॅरी करतेस. मग त्यामध्येच तुला मधल्या वयामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये तुला कम्फर्टेबल तर वाटलं पाहिजे, पण सपोर्टही आला पाहिजे. मग त्या पद्धतीची देते. म्हणजे तो सपोर्ट म्हणजे तो कळत न कळत हलकं वाटलं पाहिजे, पण कॉन्फिडंट वाटलं पाहिजे, कुठल्याही कपड्यांमध्ये छान वाटलं पाहिजे. ती मधल्या वयाची गरज आहे. कारण त्यांचा कॉन्फिडन्स थोडा उतारायला लागतो. अरे काय यार, आता नको ग, आता खूप नकोच वाटतंय, कसं तरी वाटतंय. मग अशा केसमध्ये तिचा कॉन्फिडन्स जेव्हा उतारायला लागतो ना, तेव्हा तिचा कॉन्फिडन्स आणून द्यायचं काम एक छान ब्रा करते. सो हे मी त्या वयाची ती गरज म्हणून देते. आणि मग येणाऱ्या तरुण मुली तर काय छान आहे, त्यांना खूप साऱ्या गोष्टींचा इंटरेस्ट असतो. मग त्यांना मी नव्या नव्या गोष्टी दाखवते, पण सांगते बाळा तुझं वय आत्ता हे आहे, हे आपण नक्की घ्यायचे. जसं आता एक सांगते तुला उदाहरण, ट्यूब ब्रा. आता नवरात्र चालू आहे, घागरा घातला जातो, त्याला सुंदर सुंदर ब्लाउजेस घातले जातात, त्याला पाठीमागे नॉट्स वगैरे काय काय असतात, त्या बॅकलेस वगैरे. 12 वर्षाची मुलगी दिसताना थोडी मोठी दिसते, तिला ब्रा तर जरूर द्यायची, पण तिला मी बॅकलेस ब्रा देऊ नाही शकत. का तर ब्रा घालण्याचं अजून तिचं वयच नाहीये, पण न घालता खेळण्याचंही नाहीये.
मग तिला मी बिगिनर जी दिलेली असते त्या रिलेटेड तिच्या मॉमला मी सांगते की त्या पद्धतीचं तिचं ते आउटफिट बनवून घे किंवा खरेदी कर, म्हणजे तिला कॉन्फिडन्सनी तो गरबा खेळता येईल किंवा दांडिया खेळता येईल. तरुण मुलींचं अजूनच वेगळं असतं, त्यांना ऑफ शोल्डर्स घालायचे असतात. बरोबर आहे, काळाची गरज आहे, त्या काळानुसार तुम्हाला राहायचं आहे, तर त्या काळानुसार योग्य ते इनर तेव्हा तू घालणार, तेव्हा तू छान दिसणार. पण तुला न घातल्यासारखं वाटलं पाहिजे, पण घातलेली तर व्यवस्थित आहे, हा कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर जेव्हा येतो ना, तेव्हा तू तुझं करिअर छान घडवतेस. सो हा त्या नव्या जनरेशनच्या हिशोबाने मी त्यांच्या वयाची होऊन खरं तर तो विचार करते आणि मग सुचवते. आता आपण चड्डू आणि ब्राबद्दल तर बोलतोय, पण बिलकुल. आता सध्या ट्रेंड मध्ये आहे शेपवेअर, तर तो कसा निवडावा आणि त्याचं घालणं किती महत्वाचं आहे? खरं सांगू का, माझं वैयक्तिक मत आहे, आहार, विहार, व्यायाम याला काही दुमतच असता कामा नये. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही त्या पद्धतीचं जर तुमची जीवनशैली ठेवलीत ना, तर ते खूप बरं होईल. पण वेळेअभावी हे जमतच असं नाहीये. म्हणून तुमची शरीर रचना जी तुम्हाला निसर्गाने एक देणगी म्हणून दिलेली आहे, ती तुम्ही सांभाळली न गेल्यामुळे तुम्हाला त्या शेपवेअरची गरज लागते. पण शेपमध्ये राहण्यासाठी थोडासा बदल आपल्यात केला ना जीवनशैलीमध्ये, तर खरं सांगू का शेपवेअरची गरज नाही लागणार. पण ठीक आहे, नाईलाज आहे, हेरिडेटरी आहे, पण मला पार्टीला जायचंय, तिथे मला 4 लोक बघणार आहेत आणि मला ड्रेस तर हा घालायचा आहे. मग इन दॅट केस तुम्ही पार्टी वेअर पुरतं तुम्ही ते नक्की घाला. हे तरुण मुलींसाठी. पण जेव्हा एखाद्या मैत्रिणीची हिस्टेक्टॉमी होते, जेव्हा तिच्या शरीरामधला जवळजवळ छोट्या नारळा एवढा गर्भाशयाचा भाग बाहेर पडतो, त्यावेळेला त्या स्त्रीच्या, त्या मैत्रिणीच्या पोटामध्ये ती पोकळी निर्माण होते आणि मग त्या जागेमध्ये वात शिरतो. आणि तो वात शिरतो म्हणजे काय, तर पोट ब्लोट होतं आणि फुगतं. मग बरेचदा बायका असं म्हणतात की माझं ना बाई पोटच नाही कमी होत. म्हणजे मग हा जो प्रकार आहे ना, तर तो ऑपरेशन झाल्यानंतर थोडे दिवसांनी तुम्ही रिलॅक्स झाल्यानंतर वजायना टू आर्मपिट इथपर्यंत पोटाच्या पूर्ण पोट कव्हर करेल असं तुम्ही तो शेपवेअर घातला तर तो आरोग्यदायी राहील. शेपवेअर पार्टीवेअर साठी घालणं ही दुसरी गोष्ट होते, शेपवेअर हेल्थ साठी घालणं ही दुसरी गोष्ट होते. सो हा त्याच्यामध्ये थोडासा विचार मी करून देते. एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही प्रेग्नन्सी बद्दल बोलल्यात, तर मला विचारायचं होतं की प्रेग्नन्सी जेव्हा सुरू होते त्यावेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे इनरवेअर्सची, आणि नंतर त्याच्यानंतर पण ब्रेस्ट फिडिंग वगैरे करतो आपण, तर त्यावेळेस काय लक्ष दिलं पाहिजे किंवा तो विषय कसा? बिलकुल. अगं हा विषय प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचाच आहे, कारण निसर्गानेच आपली रचना असं केलेली आहे की ती प्रजनन क्षमा आपल्याला बनवलेला आहे. काळ जसा बदलत गेला तसा तसा शरीर बांधा बदलत गेला, ऑटोमॅटिकली तुमची कपड्यांची पद्धत बदलत गेली. आता आपण वारंवार बोलतोच आहोत. जेव्हा तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा बाळाला एका जन्म देणार आहात, एक नवीन जीव या पृथ्वीवर येणार आहे, त्यावेळेला एक स्त्री म्हणून ना तुमच्यामध्ये बरेच बदल होत असतात. तुमची मानसिकता बदलते, शरीर रचना बदलते, तुमच्या जबाबदाऱ्या बदलतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण रोजचं कामकाज तर तुला चुकलेलं नाहीये, ते तर तुला करायचंय. म्हणजे ब्रा कम्फर्टेबल असली पाहिजे, वाढत्या शरीराला आराम देईल आणि आधार देईल, आधार अशी ब्रा निवडायची तेव्हा. आणि पॅन्टीजसाठी आजकाल बरेचदा मी बघते की मुली लो वेस्ट पॅन्टीज घालतात. सो लो वेस्ट ठीक आहे, रोजच्या तुमच्या रुटीनला ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही आई होता ना तेव्हा शरीरामध्ये खूप सारे बदल होतात आणि ते तुमच्या पोटाशी रिलेटेड असतात. मग जेव्हा तुम्हाला पोटाला जेव्हा सांभाळायचं असतं ना, तेव्हा तुम्ही त्या पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जर का तुम्ही लो वेस्ट पॅन्टी घातली, बिकनी पॅन्टी घातली, तर तुमच्या नेवलच्या बॉर्डरला किंवा नेवलच्या एरियाला तुम्ही सपोर्टच देत नाही. तर तो सपोर्ट खूप गरजेचा असतो, जो तुम्हाला देणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही हायवेस्ट पॅन्टी, कम्फर्टेबल पॅन्टी आणि पोटाप्रमाणे स्ट्रेच होणारी पॅन्टी घालायची. म्हणजे बॅकला तुम्हाला होल्ड पाहिजे, पण पोटाला ती स्ट्रेच होऊन तुम्हाला व्यवस्थित धरणारी पाहिजे. ती हायवेस्ट थोडी घालणं अपेक्षित आहे, म्हणजे तो बांध्याला एक ते पूरक राहतं, जडत्व ते कंट्रोल करतो, त्यासाठी तशी घालणं अपेक्षित आहे. आणि एवढा रिसर्च तुम्ही का केला? काही पर्सनल अनुभव आहे का? पर्सनल अनुभव थोडासा असा आहे की माझा जो शरीर बांधला आहे ना, ते मी उंच आहे, त्यामुळे माझे बांधेसूदपणा माझा आपोआपच नैसर्गिक होता. पण माझ्या बहिणीला मात्र ती जरा थोडीशी गट्टू टाईप आहे, त्यामुळे तिला ना आईचं फार ऐकावं लागायचं, तर पोक काढू नको हे, कारण तिचे कप जास्त होते. जबकी मी माझी पहिली ब्रा घातली ते 10वीच्या फेअरवेलला,
की काही नव्हतंच, पण आता सगळ्यांना हात लावून बघायचा, तू नाही घातली, तू नाही घातली, मी साडी नेसायची होती. तो एक थोडासा इन्सिडेंट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माझ्या आजीनं थोडी पुरोगामी विचारांची होती. ती त्या काळातला जो एक छान टेलर होता ना, तर त्यांच्याकडनं ती चोळ्या शिवून घ्यायची. पुढे 4 हुक आणि आपला जणू काही आत्ताचं स्लीवलेस ब्लाउज, म्हणजे आपल्या पुढे किंवा मागे जसे 3 बटन असतात की नाही, तसं ती 3 बटनांची चोळी शिवून घ्यायची आणि त्याच्यावर तिचा व्यवस्थित तो ब्लाउज असायचा. तर आजीकडनं हे माझ्याकडे व्यवस्थितपणा आला. म्हणजे मी असं कोणीही समोर आलं तर असं वाटतं की हा, हिने अजून काय घातलं, तर हिने अजून, हिचा कॉन्फिडन्स का नाहीये, ही अशी वाकल्यासारखी का वाटते. सो हे मला सगळं त्याच्यातनं असं येत गेलं. आणि मग नंतर लग्न झालं, यथावकाश मुलगी झाल्यानंतर ते मला जास्तच जाणवलं की अरे, आता आपल्याला मुलगी झाली, मग आता आपण हिला कुठल्या पद्धतीने आपण ट्रीट करणार आहोत, जशी ती वयातील. सो ऍट दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू मग मी संदीपशी जेव्हा बोलले तेव्हा संदीप मला असं म्हणायला लागला की तुझ्यामध्ये एक क्वालिटी आहे सुषमा, तुला लक्षात येत आहे का, न कंटाळता, न थकता, एकच मुद्दा, त्याच उत्साहाने समोरच्याला तू पटवून देऊ शकतेस आणि तुला त्यात वेगळाच आनंद मिळतो. मग तू हा तुझ्यासाठीच का नाही विचार करतेस. तर तुला जे वाटतं ना की माझ्या अनेक मैत्रिणींचं असं व्हायचं की ब्रा घातली तर इथून पाउचेस यायचे किंवा इथून फाटी यायचं, मग बसायचे नाहीत कपडे किंवा ड्रेसला असे वियर्ड मध्ये सारख्या ओढण्या नीट घेणं वगैरे. आम्हाला तेव्हा जरा पंजाबी ड्रेस आम्ही जरा बऱ्यापैकी, आता आम्ही पॅन्ट्स आणि याच्यावर आलो. सो त्या केसमध्ये पण मैत्रिणी पण अगं बोलायच्या नाहीत एकमेकींशी, ते सारखं लपवा-लपवी. मग हे माझ्या मनात असं कुठेतरी त्याचं झिरपत होतं की आपण स्वतःला एस्टॅब्लिश करताना आपण किती सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. आपलं स्त्रीत्व तर दिलेली नैसर्गिक देणगी आहे यार, मग ती आपण अशी तशी कसं हे करतो. आपण तिच्याकडे पॉझिटिव्ह बघायला पाहिजे. स्त्रीत्व आपला आड न येता स्वतःला एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे. त्या विचारातनं मग मी असा विचार केला की ठीक आहे, आपण काहीतरी करूया. आणि मग अर्थातच कुठल्याही स्त्रीला घराबाहेर पडायचं असेल तर घरातनं सपोर्ट हा लागतोच आणि तो सपोर्ट मिळाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर मिस्टरांनी मला खूप चांगला सपोर्ट दिला, मुलींनी पण तेवढं दिला. त्या काळी माझी आई होती, माझ्या आईने मला खूप छान सपोर्ट दिला. तर त्या सपोर्टच्या जीवावर मग मी ही मोठी झेप घ्यायची ठरवलं आणि मग या मिस्टरला भेटलेच की म्हणले नाही, आपण आता हे काहीतरी चालूच करूया. आणि पहिली 3 वर्ष ना खूप म्हणजे खूपच अशी काय म्हणूया त्याला, कष्टाची गेली, मेहनतीची गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जो थॉट प्रोसेस देते ना, हा बायकांच्या पचनीच पडायचा नाही. अरे ही काय सांगतेय. तर ह्या विषयामध्ये जेव्हा बिंडार होते ना मी, किंवा ह्या विषयामध्ये पडायचं जेव्हा मी ठरवलं ना, ते आम्ही ना रीतसर त्याचा अभ्यास केला. अनेक ब्रास घरी आणून त्याचं कटिंग कसं आहे, काय आहे, किंबहुना ह्याच्यामध्ये असे असे कप साइजेस का बरं बनतात, मग तरी बायका म्हणजे त्या कॉन्फिडन्सनी स्वतःला नाही का कॅरी नाही करू शकत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा मग मी अभ्यास केला रीतसर. कपड्यांचा, कापडाचा अभ्यास केला, हुकलुक्सचा अभ्यास केला, शरीर बांधण्याचा तर अभ्यास माझ्यामध्ये माहिती नाही, एक सूक्ष्म निरीक्षण शक्ती असं मी असं जनरल तरी असं पाहिलं तरी मला पटकन सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात राहतात. तर त्यामुळे त्या निरीक्षण शक्तीचा पण मला इथे उपयोग झाला. आणि मग पहिली ब्रा कधी बरं बनली असेल, काय इतिहास काय आहे म्हणजे काय असेल हा इतिहास, का बरं स्त्रियांना ब्रा या विषयावर यावं लागलं, असा कोणता काळ होता तो. मग तो जो काळ होता युरोपियन काळामध्ये, जेव्हा सगळ्या जगावर त्यांचंच राज्य चालायचं, त्या काळातला तो काळ आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे पहिली ब्रा माझ्या हिशोबाने प्रिसाइजली जर बनली असेल तर साधारण 143 वर्ष झाली असती. त्या काळामध्ये बायकांना कॉर्सेट घालायच्या, पूर्ण शरीराला असं धरून ठेवणार, आणि मग त्यांचा तो असा सुंदरसा तो विक्टोरियन स्टाईल झगा असायचा आणि मग त्या कॅप्स वगैरे कॅरी करायच्या. त्या काळामध्ये कप हा दबला जायचा. हा जेव्हा दबला जायचा तेव्हा त्यांना काही आजारांना बहुधा सामोरं जावं लागलं असावं. नंतर मग एका युरोपियन लेडीच्या लक्षामध्ये ह्या गोष्टी आल्यानंतर तिने जगातली पहिली ब्रा बनवली. म्हणजे काय केलं, तिने कॉटनचं कापड रीतसर घेतलं, ते कापलं, त्याला तिने फक्त खांद्याला बंद जोडले आणि पाठीमागे फक्त बटणं दिली आणि ते तिने तिच्या मैत्रिणीला घालायला सांगितलं, जी आजच्या काळामधले आपण त्याला म्हणतो ट्यूब. त्याचं जनक तेव्हा आहे. बापरे, हा, जुनं ते सोनच म्हणा. जुनं ते सोनच म्हणायला पाहिजे. सो ती जी ट्यूब, आजच्या काळात त्या मुली रिलेट होतील म्हणून हा मी शब्द वापरला, ती जी ट्यूब बनवली होती, फक्त त्याला खांद्याला पट्टे, म्हणजे आजकाल जे स्लीप म्हणूया, छोटी क्रॉप स्लीप, तर ती पहिली ब्रा. आणि त्यानंतर मग जसं जसं तिला तिच्या मैत्रिणी भेटत गेल्या, तिने ज्यांना ज्यांना ते ट्रायल करायला दिलं, त्याच्यानंतर तिच्या काही काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. तसं मग त्याला तिने लुक्स जोडले, मग त्याला इलास्टिक बेल्ट आला,
मग पुढे सर्कलचं डिझाईन आलं का, तर स्तन हा त्रिकोणी असतो, पिरामिडच्या आकाराचा असतो. त्या काळामध्ये ती फॅशन होती. मग त्या पद्धतीचे तिने त्या कापडाला सर्कलचं डिझाईन दिलं. आपल्यावर होतं ब्रिटिश राज. ऑटोमॅटिकली ब्रिटिश राज म्हटल्यानंतर आपल्याकडे ती वळणच नव्हतं ना. आपल्याकडे चोळी आणि का चोळी, नुसतं गाठ बांधायची वरच्या चोळीची, हाच होता. कारण साडी आणि नऊवारी साडी म्हणजे सर्व थरातल्या स्त्रिया आपण नऊवारी साडी, आपण जेव्हा जुने फोटो बघतो तर आपल्या लक्षात येतं. आणि त्यांचा पूर्णपणे 2 खांद्यावर पदर असणं ही आपली संस्कृती होती. आता पण आदिवासी भागात जर तुम्ही बघाल तर ते अजून पण तसंच. बिलकुल. आदिवासी बहुल भागामध्ये पण आहे, परंतु आता त्यांची पण मुलं शिक्षणाच्या दृष्टीने बाहेर पडायला लागले. पाड्यांवरनं शहरात येत आहेत ते आता. म्हणजे तालुक्यात येतात, तालुक्यातनं जिल्ह्यात, जिल्ह्यातनं मग मेट्रो सिटीजमध्ये आता यायला लागले. त्यामुळे त्यांच्यातही आता हा बदल व्हायला लागलेला आहे. नवीन जनरेशन नक्कीच बदललेली आहे. मला तुम्हाला विचारायचं होतं प्रश्न, की ग्रामीण भागातून तुमच्याकडे बायका येतात का? बिलकुल. आणि येतात तर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो? हो, माझ्याकडे ग्रामीण भागातून बायका येतात. त्या सुद्धा आजपर्यंत ईव्ह सिक्रेटची मी अशी कधीच कुठल्या प्रकारची ऍड खरं तर केलेली नाहीये. ही माउथ पब्लिसिटीवर उभं राहिलेलं हे एक मिशन आहे, आपण असं म्हणूया. स्त्रीने स्त्री करता स्त्रीसाठीच केलेलं हा काउंटर आहे असं मी समजते. तर हा माउथ पब्लिसिटीतनंच एकमेकींच्या रिलेशनमधनं ही गोष्ट घडत गेली. मग मुली शिक्षणाला येतात किंवा कोणाच्या मुली लग्न होऊन तिकडनं इथे येतात. मग त्या मैत्रिणीच्या मुळे किंवा वहिनीच्यामुळे अशा माझ्याकडे जोडल्या जातात. आणि मग त्या त्यांच्या गावाकडच्या मैत्रिणींना, रिलेटिव्हजना, त्यांच्या ज्या काही छोट्या गावांमध्ये असलेले ज्या सगळ्या अगदी आजीपासनं सगळ्यांना ते इकडे घेऊन येतात, की तुम्ही खूप कष्टाची कामं करता, तर ही ताई काहीतरी तुम्हाला वेगळं सांगते, तुम्ही जरा बघा तर खरं, एकदा तरी येऊन बघा. आणि मग मला ते जेव्हा काउंटरला येतात तेव्हा सांगतात, की ना माझ्या मुलींनी मला सांगितलं. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटं गाव आहे अब्दुल्लाट, हे तर मला माहितीही नव्हतं. त्या जेव्हा मला येऊन सांगतात, मी त्यांना विचारते, ताई तुम्ही कुठून आलात? मी ना कोल्हापूर जिल्ह्यातनं आले. हो का? मग कोल्हापूरला असता का तुम्ही? नाही, कोल्हापूरपासून आतमध्ये दुसरं एक गाव आहे, तिथे मी असते. अरे वा, असं होतं. कोणी परभणीहून येतं, कोणी जालन्याहून येतं, कोणी महाबळेश्वरहून येतं, कोणी अमेरिकेतून येतं, कोणी पुण्यातूनच येतं, कोणी मागच्या गल्लीतनं आता 20 वर्षांनी येतं. अरे बापरे! सो अशा पद्धतीचं बरेचदा होतं. पण जेव्हा ग्रामीण भागातली स्त्री येते ना, तेव्हा ती जेव्हा आतमध्ये येते ना, तेव्हा ती थोडीशी बावचळलेली असते. थोडीशी किंचित तिच्या चेहऱ्यावर थोडासा एक नर्वसनेस असतो. आणि तो नर्वसनेस दूर करण्याचं काम खरं तर मी करते. त्यांच्यासाठी त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांच्या लेव्हलवर उतरून, काय ताई कशा आहात? कुठून आलात? अशा सगळ्यांच्या गप्पा मारते. पाणी वगैरे विचारते त्यांना. मग काय घ्यायचंय? नाही, माझ्या मुलीने सांगितलं असं असं आहे, माझी पाठ खूप दुखते म्हणून मी तुमच्याकडे आले. बर, पाठ दुखते का? बरं, मग तुम्ही काय काम करता? नाही, आधी मी शेतात काम करायचे, पण आता नाही, आता मुलं सगळं बघतात. मग लक्षात येतं की या स्त्रीने तिच्या आयुष्यातली उमेदीची वर्ष अतिशय कष्टात शेतीवाडीमध्ये घालवलेली आहेत. घराला खूप वेगळ्या प्रकारचा आधारस्तंभ म्हणून ती वावरलेली आहे, पण तिच्या आरोग्याकडे मात्र तिचं नकळत दुर्लक्ष झालेलं आहे. ठीक आहे, मग जेव्हा तिचं पाठ दुखते, खांदे दुखत असतात, त्यावेळेला जेव्हा मला हे लक्षात येतं की नाही, खूपच कष्टकरी हे तिचं आयुष्य गेलेलं आहे, कष्टातनं आयुष्य झालेलं आहे. मग तिचा मणका नक्कीच दुखावला गेलेला आहे. मग अशा वेळेला तिचं मी मेजरमेंट घेते. सर्वसाधारणपणे त्या साडी नेसतात असा माझा अनुभव आहे. तर साडीच्या ब्लाऊजचं पण मी माप बघते की त्यांनी तर काय दिलेलं आहे मागचा गळा, म्हणजे मला मणक्याला सपोर्ट देण्यासाठी त्यांचे एक्झिस्टिंग ब्लाऊज पण डिस्टर्ब नाही झाले पाहिजेत. कारण त्यांनी काय काय बदलायचं ना. तर मी एक स्त्री म्हणून हा विचार करते की त्यांच्याकडे आता जे आधीचे बनवलेले आहेत ते आहेतच. मग त्याला रिलेटेड आधी मी देते की आधार घ्यायचा. मग तो आधार मी माप घेते. आत गेल्यानंतर त्यांच्याशी बोलते की ताई असं असं आपलं घालणं अपेक्षित आहे, आपण असं असं विचार करून बघूया का, तुम्ही ट्राय करता का? अहो बाई, इथे आत्ता तुमच्या मोरं घालायचं, असं पण मला बरेचदा विचारतात. मी म्हणते नाही नाही, मी तुम्हाला फक्त हे देते, तुम्ही घालून फक्त सांगा, ब्लाऊज ब्लाऊज घाला, मस्त साडीचं पदर घेऊन मला दाखवा, मला लक्षात येईल की तुम्हाला आधार मिळालाय का नाही आणि तुम्हाला पाठीला बरं वाटतंय का. मग त्यांना पटतं. मग त्या घातल्यानंतर मला बोलवतात, अगं ताई खरंच ग बरं वाटतंय, लय दुखत होतं, असं जेव्हा म्हणतात आणि ब्राच्या आधाराने जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद येतो ना, तो म्हणजे असं वाटतं की येस, म्हणजे हेच मला करायचं होतं. 25 वर्षाची जे पोचपावती आहे तो आनंद तुम्हाला ते देऊन जात असं म्हणायला निश्चित हरकत नाही. निश्चित निश्चित. आता 25 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय, त्याचबरोबर तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटसाठी सुद्धा काम करता. हो, हो. तुम्ही ते एक मिशन हाती घेतलंय. हो. आता तुम्हाला वाटतं का की तुमची जबाबदारी वाढली आहे, कारण की आता लाईफस्टाईल खूप चेंज होत चालले आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि हो,
दुर्दैवाने जबाबदारी जे माझ्यासारखे इतके डेप्थमध्ये जाऊन काम करताय त्यांना निश्चितच जाणवतंय की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण रादर कॅन्सरचं प्रमाणच जास्त वाढलं आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याचं प्रमाण म्हणजे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही आहे, इतकं वाढलंय. ह्याच्यामध्ये नक्कीच मी अवेअरनेस प्रोग्रामसाठी म्हणून मला अनेक हॉस्पिटल्स लेक्चरसाठी बोलवतात, तर ते एक काम मी करत असते. अनेकदा रोटरीजमध्ये मला बोलवलं जातं अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत, ह्यासाठी पण मी काम करते. आणि त्या प्रोग्राम अंतर्गत किंवा ह्या माझ्या लेक्चर्सच्या संदर्भात जेव्हा पेशंट्स मला भेटतात काउंटरला, त्यावेळेला त्यांना जो म्हणजे सरसकट मॅस्टेक्टॉमी झाली आहे आणि मी तुम्हाला ब्रा दिली आहे, असं रेडीमेड ब्रा ती नसते. येणारी प्रत्येक स्त्री वेगळी आहे ग. तिचा बांधा वेगळा आहे, तिची गरज वेगळी आहे, तिचा कम्फर्ट वेगळा आहे आणि तिची जीवनशैली वेगळी आहे. मग तिचा जो स्तन अम्प्यूट केलेला असतो, जो निघालेला असतो, तो ती माझी पहिल्यांदाच आलेली पेशंट मे बी असतं, असा माझा अनुभव आलेला आहे. तर मग सगळ्यात पहिली मी गोष्ट आधी करते की तिचं ऑपरेशन कधी झालंय, कशा पद्धतीने झालंय, तिचा स्कार किती खोल आहे, कुठल्या दिशेने तिला अम्प्यूट केलं गेलेलं आहे आणि आता तिच्या दुसऱ्या बाजूला, कारण तो आता एका बाजूचं वजन कमी झाल्यामुळे तिचा तो खांदा खचतो. सो मग तो खचू नये आणि तिच्या शरीराचा जो एक मणक्याचा जो ताठपणा आहे तो इम्बॅलन्स होऊ नये म्हणून तिची जी दुसरी बाजू जी असते त्याला आधी मी चांगली आधाराची ब्रा देते. आधी ती घालायला दिली की तिला त्यातनं बरं वाटतं की पूर्ण इथे कव्हर मिळालेलं आहे, इथे मला कव्हर मिळालंय आणि मला रिलॅक्स वाटतंय, हलकी फुलकी ब्रा. ते झाल्यानंतर मग ज्या बाजूचा स्तन काढलेला असतो, अम्प्यूट करावा लागलेला असतो, कारण की शेवटी ते केल्याशिवाय पर्याय नसतो. कारण आपल्या जीवनामध्ये आवश्यक काय आहे तर आपलं जगणं. त्याच्यासाठी एखादा अवयव गेला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीचं मी तिला सकारात्मकता देते आणि हरकत नाही, आपण आपलं स्त्रीत्व परत मिळवूया असं तिच्याशी गप्पा मारत मारत मग मी तिला त्या बाजूला मी एक स्पेशल इन्व्हेंट केलेलं एक प्रोसेस आहे, ते मी त्यांना कॅरी करायला देते. आणि मग ते कॅरी केल्यानंतर त्यांच्या शेपचं, त्यांच्या मापाचं, त्यांच्या शरीर बांध्याला रिलेट असणारं, मग त्यांनी घातलेली साडीचा ब्लाऊज म्हण किंवा त्यांनी घातलेला टॉप घालून त्यांना म्हणते आता आरशात बघा. आणि त्या जेव्हा आरशात बघतात ना आणि त्यांच्या डोळ्यातनं जेव्हा आनंदाश्रू येतात ना, त्याच्यासारखा आनंद नाही. मला असं वाटतं की परमेश्वराने मला कदाचित हाच थॉट देण्यासाठी इथपर्यंत हा प्रवास घडवायला मदत केली आहे. हे आशीर्वाद आहेत किंवा मी काही कृत्रिम का होईना पण मी त्यांना त्यांचं स्त्रीत्व देते आणि समाजात वावरताना त्यांना तो जो एक कॉन्फिडन्स देते, एक जाणीवपूर्वक आधार देते की तुम्ही आता बघा बरं कसं वाटतंय. सो तो आनंद शब्दांच्या पलीकडला हे नक्कीच. एकंदरीत बघायला गेलं तर कुठलंही प्रोडक्ट आलं तर त्याचं व्यवसायीकरण होतच. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे की आता मार्केटमध्ये 100 रुपयापासून तर मग 5-5 हजारापर्यंतच्या पण ब्राज आणि चड्डू जो आहेत. तर मला तुमचा वैयक्तिक अनुभव आणि तुम्ही जो रिसर्च केलाय किंवा तुम्हाला ज्या गोष्टी माहिती त्यानुसार तुम्हाला काय वाटतं की ब्रँड ज्या आहेत त्या कितपत या सगळ्या गोष्टींचा विचार बनवून प्रोडक्ट बनवतात किंवा त्यांनी अजून काय विचार करायला पाहिजे जेणेकरून हे सगळे जे ब्रेस्ट कॅन्सर असतील किंवा वजायनल कॅन्सर असतील किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर असणार हे आजार कमी होऊ शकतात, त्यांनी काय रिसर्च करायला पाहिजे किंवा अशा कुठल्या ब्रँड्स आहेत का जे हे सगळं रिसर्च करून बनवतात? बेसिकली ब्रेसियर म्हणजे ब्रा बनवणाऱ्या कंपन्या जनरली अभ्यास करूनच या क्षेत्रामध्ये ते येतात, कारण की त्यांनी मार्केट सर्वे केल्याशिवाय ते कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलंही प्रोडक्शन ते करू शकत नाही, कारण त्यांच्या डोळ्यापुढे उद्दिष्ट जे असतं ते बिझनेसचं असतं. आपला मार्केटमधला शेअर आपल्या कंपनीचा काय असावा या पद्धतीचं ते लोक विचार जास्त करतात आणि त्या हिशोबाने ते बनवतात. प्रत्येक कंपनीचा थॉट प्रोसेस डिफरंट असतो. त्यांना ग्लोबल थॉट किती करायचा आहे का देशात म्हणजे एका लेव्हल पुरताच विचार करायचा आहे का एका वर्गापुरताच विचार करायचा आहे, म्हणजे त्या पद्धतीची त्या कंपनीची साईज असते. ठीक आहे. ज्या कंपन्या ग्लोबल थॉट प्रोसेसने पुढे जातात तर त्यांच्याकडे तो दर्जा मिळू शकतो आपल्याला, कारण की बरेचदा जे कापड असतं जे वापरलं जातं आपल्या कपड्यांसाठी ते कापडाचीच व्हॅल्यू जास्त असते, कारण शेवटी त्याचे ताणेबाणेच आपल्याला उपयोगी पडतात आपलं हेल्थ देण्यासाठी. ठीक आहे. आणि ते वरचे कपडे कसे असतात ते मोकळे असतात असे, पण आतले कपडे हे शरीराला चिकटून बसणारे असतात, म्हणजे त्याला त्या दर्जाचंच हे बनवावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा सर्व कंपन्या हा थॉट प्रोसेस पुढे घेऊनच आपले जे व्हरायटीज आहेत असं म्हणू शकते मी, ते बनवतात. एकंदरीत बघायला गेलं तर हा जो विषय आहे ना हा बेडरूम मध्ये बोलला जातो किंवा हा खूप आतला विषय आहे. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा होता की
यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांचा सहभाग किती असायला पाहिजे किंवा त्यांना याबद्दल किती अवेअरनेस असायला पाहिजे? कारण की आता मी इंडिपेंडेंट आहे, मी माझा पैसा खर्च करते किंवा तुम्ही व्यवसाय करता, तुमच्याकडे तुमचा पैसा असतो. गृहिणींच्या बाबतीत पण गृहिणींच्या बाबतीत हा खूप मोठा प्रश्न आहे, की तिला विचारतात, "इतकं बजेट आहे, इतक्यात घे." तर तिथे ते काटकसर करतात किंवा त्यांना काही एक्स्ट्रा खर्च करायचा आहे, तर म्हणतात, "ठीक आहे ना, आतमध्ये घालायचं, ₹100 घेऊ," असं म्हणतात. तर पुरुषांना काय सांगाल, की हे किती महत्वाचं आहे? याच्यावर खर्च करणं किती महत्वाचं आहे? किंवा त्यांना जर गिफ्ट करायचं असेल, तर त्यांनी ते कसं गिफ्ट करायला पाहिजे? वा, किती सुंदर, का सुसंगत हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की पुरुषांनी पण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त जाणीवपूर्वक लक्ष घालावं. ठीक आहे ना, तुमची पत्नी ही गृहिणी आहे, काही घरच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे तिला आता घराबाहेर पडता येत नाहीये. जरी ती गृहिणी असली तरी ती 24 तास काम करते हो. ते तिच्याकडे त्या दृष्टिकोनातनं बघा. घराबाहेर जाऊनच तुम्ही काम केलं म्हणजे कारकीर्द गाजवलीत म्हणजेच तुम्ही आजकालची स्त्री झालात का? असं अजिबातच नाहीये. तर ती बाहेर पडणारी स्त्री पण घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडूनच बाहेर पडते. फक्त एवढंच आहे की ती अर्थार्जन करते. हिला जमत नाहीये कारण हिच्या प्रायोरिटीज तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या काही वेगळ्या आहेत म्हणून ती आज घरात आहे. पण जेव्हा ह्या प्रायोरिटीजला तुम्ही महत्त्व देता तेव्हा तिच्या हेल्थकडे तुम्ही देता का हो लक्ष? हे मला आजकालच्या सगळ्या तरुण मुलांना, पुरुषांना हे म्हणायचं आहे, की तुम्ही जरा तिच्या त्या अ, आरोग्याकडे थोडं जागरूकतेने बघा ना. नुसतं सुंदरता देणं हे काही काम नाही आहे. तर तिची जी मानसिक गुंतवणूक असते स्वतःच्या शरीरामध्ये पण असते आणि पण तिच्याकडे ती दुर्लक्ष करते कारण तिला दुसरे खर्च भेडसावत असतात. पण अशा वेळेला तुम्ही, "अरे बापरे! एवढं कशाला कार्ड मारलं? ₹10,000 चा खर्च केलास?" असं नका हो रागवू. ते ₹10,000 तुमचे पुढचे ₹4,00,000 वाचवणार आहेत. हा जरा थोडासा विचार करा. कारण फिजिओथेरपिस्टकडे जायचं, ऑर्थोपेडिक सर्जनकडे जायचं, मेडिकलमधली औषधं घ्यायची, ह्याच्यामधला तुम्ही आणि त्यात असलेलं मानसिक गुंतवणूक आणि त्या लेव्हलवर होणारा ताण, मानसिक ताण, ह्या खर्चाचा कधीच आपण विचार करत नाही. आपण फक्त आत्ता 10,000चं कार्ड मला एवढाच विचार करतो. असं नका हो करू. कारण त्या 10,000मध्ये ती तिचं आरोग्य, शरीर बांधा योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी ती हेल्थ केअर इन्व्हेस्टमेंट आहे असं मी म्हणते आणि त्या दृष्टिकोनातनं आजच्या मुलांनी त्याच्याकडे बघावं असं मला नक्की वाटतं. एकंदरीत मला पण इथे सांगायला आवडेल, की हेल्थ इन्शुरन्स तर तुम्ही सगळे काढता आणि महत्वाचं आहे. पण जर हेल्थ इन्शुरन्स काढल्यानंतर पण जर काही आजार होत असतील, तर तुमचा पैसा पण तिथे खर्च होतो. तर तो पैसा वाचवायचा असेल, तर प्लीज आपली लाईफस्टाईल आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी, इनरवेअर्स असतील किंवा चड्डू ब्रा असतील किंवा आपलं खाणं-पिणं असेल, याकडे विशेष लक्ष स्त्रियांनी दिलं पाहिजे. आणि माझी आजी असं सांगायची, जीवनाची खरी लढाई ना स्त्रीच लढते. पुरुष फक्त दिसायला कणखरे हो, परंतु तो तुमच्या वाचून अधुरा आहे. त्यामुळे आपण आपलं आरोग्य जपायचं ते आपल्याच हातात आहे. भले आपण नोकरी करत असू, नसू, परंतु आपल्या हातात जो काही पैसा येतो, घर-संसार चालवण्याचे त्याच्यामध्ये आपण काटकसर करूया. कुठे वाचवता येईल त्याचा नक्की विचार करूया. कारण ते पूर्ण कसं प्रत्येक स्त्रीमध्ये असतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यातला थोडासा बचतीचा भाग आपल्या हेल्थवर आपण जर खर्च केला, तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि जग पहा किती मग सुंदर होऊन जातं तुमचं वैयक्तिक जग. दिसण्यात, अनुभवण्यात, आचरणात. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. मला असं म्हणायचं होतं, की ईव सिक्रेट जे आहे ते शॉप कर्वेनगरला आहे. तिथे तुमच्याकडे कुठल्या-कुठल्या प्रकारचे तुमचे क्लायंट्स आहेत? त्याचबरोबर अ, कर्वेनगरला आहे म्हणजे पुणेकरांसाठी जागा आहे. पण जर कोणाला ओव्हरऑल इंडियामधनं म्हणा किंवा ओव्हरऑल वर्ल्डमधनं जर कोणाला या सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या असेल, जितका छान रिसर्च करून तुम्ही ते बनवता, तर त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? खरं सांगायचं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर आपल्याला अवेलेबल आहेच आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी मला वाटते, की माझा जो क्लायंट बेस आहे ना, आता वर्ल्ड वाईड पसरला आहे. हे मला अभिमानाने नक्कीच नमूद करावंसं वाटतं. याचा मूळ मुद्दा किंवा मूळ अभ्यास असा आहे, की ज्या मला भेटतात त्या 2-2 वर्षाची खरेदी करूनच जातात आणि तिकडे जाऊनही त्या तितक्याच सुंदर टिकतात. कारण की आपल्या पद्धतीच्या वस्तू तिकडे मिळत नाहीत. अमेरिका असू देत, ऑस्ट्रेलिया असू देत, कॅनडा, युरोप, एमिरेट्स. आता तर परवा दिवशी अजून एक कमाल झाली. एक साऊथ आफ्रिकेची पण क्लायंट माझ्याकडे येऊन गेली, जोहान्सबर्ग म्हणून. अजून एक कमाल गोष्ट म्हणजे उत्तर कोरिया, सोलमध्ये आपली म्हणजे आपल्या भारतीय मुली आज जगाच्या पटलावर कुठे कुठे जाऊन स्वतःला आजमावतायत आणि एस्टॅब्लिश करतात आणि जगाच्या पटलावर भारताचं नाव कोरतात. त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि त्या मुली, त्या स्त्रिया माझ्याशी जोडल्या जातात आणि केवळ त्या अंतर्वस्त्रांसाठी माझ्याकडे शोधत येतात. तर मला आनंद खूप येतो. दुसरं महत्वाची गोष्ट अशी वाटते, की माझ्याकडे जर येणार गृहिणी वर्ग, म्हणजे मी तुम्हाला अगदी सांगू का, गृहिणी सुद्धा नाही तर कष्टकरी वर्ग असा मी शब्द वापरेन. कष्टकरी वर्गापासून उच्च मध्यम वर्गीयांपर्यंत
डिपार्टमेंट पासून सेलिब्रिटीज पर्यंत, म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जिथे जिथे स्त्री काम करते आहे त्या त्या स्त्रिया, त्या त्या वर्गातल्या स्त्रिया माझ्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. सेलिब्रिटी येतात तेव्हा त्यांना कॅमेरा हा तिसरा अँगल आहे, तो तिसरा डोळा आहे, तो काहीच लपवत नाही, म्हणून त्यांना त्या पद्धतीच्या. गृहिणी, तिचं रोजचं रुटीन हे वेगळ्या पद्धतीला, त्या पद्धतीचे. स्पोर्ट्सवाली वेगळ्या पद्धतीचा तिचा सराव चालतो, तिला त्या पद्धतीची. IT वाली, IT ला बरेच तास बसायचे, तिला त्या पद्धतीची. कन्सल्टंट आली, तिला त्या पद्धतीची. डेंटिस्ट आल्या तरी त्यांना त्या पद्धतीच्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक आर्टिकल्स मी त्या त्या माझ्या क्लायंट्सना मी प्रोव्हाइड करते आणि त्याच्यात मला जास्त आनंद मिळतो. कमाल. आपलं जे स्टोअर आहे त्याचं ऑनलाईन काही आहे की तिथे इथे येऊनच घेणं कंपल्सरी आहे? कसं त्याचं नियोजन आहे? अजून तरी मी ऑनलाईन म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबरच सगळ्यांकडे वर्ल्ड वाईड आहे, जो गुगलवर पण आहे. आणि सगळ्यात त्याचा माझा मोठा डिस्टन्सचा अभ्यास जो झाला तो कोरोना काळामध्ये झाला. कारण की कोरोना काळामधल्या याच्यामध्ये मुलींना तिकडनं इकडे येता आलं नाही, त्यामुळे त्यांचे अंतर्वस्त्रांचे प्रश्न खूप सारे निर्माण झाले. कारण आपल्या पद्धतीच्या, आपल्या फिटिंगच्या ब्रा या अमेरिकेत म्हणा, ऑस्ट्रेलियात, युरोपमध्ये मिळत नाही. कारण की त्यांचं पूर्णपणे ती थॉट प्रोसेसच वेगळी आहे तिकडच्या इनगार्मेंट्सची. ठीक आहे. सो मग आपल्या मुलींनी मला कम्युनिकेट केलं की ताई असं असं वाटतंय, मावशी असं असं वाटतंय, मग मी आता काय करू? मी फक्त एवढंच सांगायचे की तुझं ओव्हर आणि अंडर बस मेजरमेंट मला पाठव आणि तू माझ्याशी बोलतेस असा एक आपला व्हिडिओ होऊन जाऊ दे, मी तुला पाठवून देते. वा. आणि असं मग साता समुद्र पलीकडे हे पाठवणं सुरू झालं आणि मग माझ्यावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव झाला कमाल, की कमाल. मावशी तूच ग तूच. आणि आणि असेल human eyes excellent आहेत ना यांच्याकडे, असं म्हणायला हरकत नाही आता. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जे जग जातंय आपलं ते फार साता समुद्र पार अरे. आहे. पण मला म्हणायचंय, मला इथे कौतुक करायचं आवर्जून की महाराष्ट्रातली एक बाई आहे, तिने म्हणजे स्त्रियांचा विचार करून एवढं जे काही ब्रँडिंग केलं आहे ते ब्रँडिंग साता समुद्र पार जात आहे. नक्कीच. खरंच म्हणजे तुमचं म्हणजे मला गुजबम्स येतात आता बोलताना. खरंच So म्हणजे nice खूप of you. खूप Thank you so शुभेच्छा. एक much. स्त्री म्हणून मला मनापासून तुमचे आभार मानायचे आहे. Thank you so आणि much. ते आहे की स्त्रीचं दुःख स्त्रीलाच कळतं. किती छान बोललीस, अगदी आवडलं मला हे. एक शेवटचा प्रश्न घेते. ईव सिक्रेटचं पुढचं पाऊल काय आहे आणि या अवेअरनेस साठी तुम्ही ऑनलाईन कॅम्पेनिंग किंवा हेल्थ कॅम्प आणि काय काय करता किंवा त्याचं पुढचं नियोजन आणि योजना कशा आहेत? ईव सिक्रेट हे बेसिकली मार्केटमध्ये उतरलं ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं नव्हतंच. व्यवसाय हा घडत गेला. मी कधी स्वतः म्हणजे माझ्या अनेक जाणणाऱ्या मैत्रिणी, क्लायंट्स असं सगळ्या सांगते की सुषमा कधी बिलं करताना दिसत नाही, पैसे घेताना दिसत नाही, कारण माझा तो थॉट प्रोसेसच नव्हता. मी नेहमी आमच्यामधली एक अशी असते आणि मग छान मैत्रीच्या लेवलवर आमच्या सगळ्या गोष्टी होतात. सो ईव सिक्रेटनी जे करायचं आहे ते तर ते करतेच आहे, करतच राहील. फायदा तोट्याचा विचार न करता. त्याच्यातनं काय फायदा झाला तर मी प्रगल्भ झाले. ठीक आहे. तर ईव सिक्रेटला आता असं वाटतं की वेगळ्या लेवलवर, म्हणजे ऑनलाईन तर हे मी करतेच आहे, ॲज वेल एक वर्कशॉप पण अनेकदा चालू असतात आणि अनेक ठिकाणी बोलवलं तर मला स्वतःला तिथे जाऊन लेक्चर्स देऊन तो अवेअरनेस द्यायला मला मनापासून आवडेल. कारण माझ्याकडे आता काय होते, काउंटरवर येणाऱ्यांनाच मी तिथपर्यंत पोचवते. ठीक आहे. पण आता मला त्यांच्यामध्ये जाऊनही काम करायला आवडेल. त्यांनी मला जरूर बोलवावं. मी त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे. त्या माझ्या मैत्रिणींसाठी की ज्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः आहेत, खूप कष्टाची कामं करतात आणि त्यांना खरं तर फिजिओच्या दृष्टिकोनातनं, शरीर बांधण्याच्या दृष्टिकोनातनं चांगल्या वस्तूंची खरं जास्त गरज आहे. तर ते काम करायला आवडेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑनलाईन काम करत असताना बरेचदा काही प्रश्न वेडेवाकडे येऊ शकतात. तर त्यावेळेला सुद्धा मी एकदा सांगते की जर का तुम्ही असे प्रश्न जर विचारत असाल तर एकदा स्टोअरला भेट दिलीत तर ते जास्त मला उलगडायला सोपं पडतं जेव्हा तुम्ही माझ्या समक्ष येता. अजून ईव सिक्रेटचं मिशन असं आहे की आजकाल आपण असं बघतो आहोत की जीवनाच्या किंवा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भारतीय स्त्री स्वतःला आजमावते. आज फायटर जेट उडवतात मुली, भारतीय मुली. किती अभिमानाची गोष्ट आहे. स्पोर्ट्समध्ये आज भारत अव्वल दर्जाचा आज गोल्ड मेडलिस्ट आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. आज परवाच क्रिकेटच्या सामन्याच्या माध्यमातून आपण बघितले जागतिक स्तरावर मुली चालल्यात. स्त्रीत्व आड न येता त्या मुलींसाठी ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना संरक्षण दलात काम करायचं आहे, ज्यांना IPS व्हायचं आहे, म्हणजे शारीरिक हालचाली जास्त असणारे कामकाज करायचं आहे, कारकीर्द त्याच्यात घडवायची आहे, अशा मुलींसाठी, अशा स्त्रियांसाठी ईव सिक्रेट कटिबद्ध आहे योग्य ते आरोग्य त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्यात. आणि हे माझं मिशन आहे. आता कमाल कमाल. तुमच्या मिशन मध्ये महाराष्ट्र जागरणाचा एक छोटासा भाग आहे जो आता तुम्हाला सगळीकडे नेणार आहे.
खूप खूप शुभेच्छा मॅम तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. आणि जे काही तुम्ही काम करताय ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि आत्ता मला वाटतं की आत्तापर्यंत जर कोणी रेकग्नाइज नसेल केलं, पण या पॉडकास्ट नंतर तरी त्यांना रेकग्नाइज करावंच लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मला एक नमूद करावं असं वाटतं की महाराष्ट्र जागरण हेच या न्यूज चॅनेलचं नाव आहे. जागरण, आणि आता नवरात्र चालू आहे, जागर चालू आहे, देवीचा जागर चालू आहे. आणि मग याच सुंदर सुसंधीचा फायदा घेऊन जर आपल्यातल्या नवदुर्गेला जर आपण आवाहन केलं, तिच्या आरोग्यासाठी केलं, तर हे जागरण महाराष्ट्र न्यूज चॅनेलने हातात घेतलंय. आणि हा जो अभिमानाचा विषय आहे, हा माझ्यासाठीच खूप महत्त्वाचा ठरला, कारण हे नोबल कॉजसाठी तुम्ही काम करतायत. त्यासाठी मी तुमच्या मंचाची खूप खूप आभारी आहे. ते माझ्या माध्यमातनं सर्व मैत्रिणींना मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्र जागरणाच्या मंचाच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की बायांनो, फक्त ना स्वतःच्या मनात एकदा डोकावून बघा, आनंदच आनंद आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला पाठवा, जेणेकरून आम्ही यांचा अजून पॉडकास्ट करू शकू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.